तर मला लक्ष द्या, आपण काल काय म्हणून सांगा सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण पाहिलं होतं काय सांगा, भाषा सांगा. एका शब्दात सांगा भाषा कशाला म्हणतात. हां, भाषा म्हणजे काय म्हणून सांगा, बोलणे होय. आणि डेफिनेशन करायची असेल तर आपण कशी करू सांगा. बरोबर आहे. आपले विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचं साधन किंवा माध्यम म्हणजे कोण होय सांगा, भाषा होय. भाषा म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलं. आपले विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचं साधन किंवा माध्यम म्हणजे कोण होय, भाषा. बरोबर आहे. आता भाषेतून काय काय होते आपण काल पाहिलं. कालचं लेक्चर आपण काय करू सांगा, थोडंसं पहिल्यांदा रिवाईज करू आणि मग काय सांगा सुरू करू. बरोबर आहे. हे पहा, आपले विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचं साधन किंवा माध्यम म्हणजे भाषा होय. दिवसभरामध्ये आपण जसं सकाळी उठतो, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी तोंड बंद करेपर्यंत आपण जे जे व्यक्त करतो त्याच्यामध्ये काय आपले विचार असतात, बऱ्याच वेळा आपले इमोशन्स, भावना असतात, आपल्याला नवनवीन कल्पना सुचतात, त्या काय म्हणून सांगा कल्पना असतात. तर हे सर्व व्यक्त करण्याचं साधन किंवा माध्यम म्हणजे कोण होय, भाषा. बरोबर आहे. आता ह्या भाषेमुळे काय होतं ते लक्षात घ्या. तर या भाषेमुळे आपल्या विचारांची पुढच्या व्यक्तीसोबत काय होते सांगा, देवाणघेवाण होते. आपल्या विचारांची पुढच्या व्यक्तीसोबत काय सांगा, आदान प्रदान होते, असं आपण कन्सिडर करू. तर लक्षात घ्या. म्हणून भाषा म्हणजे विचारांची काय म्हणून सांगा, देवाणघेवाण किंवा आदान प्रदान करण्याचं साधन किंवा माध्यम म्हणजे कोण सांगा, भाषा होय. पहा, आपल्या विचारांची देवाणघेवाण, आदान प्रदान करण्याचं साधन किंवा माध्यम म्हणजे भाषा होय. भाषेमुळे काय होते माहिती आहे का, एक जो व्यक्ती आहे तो दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जोडला जातो. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जोडला जातो. म्हणून भाषा एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीशी जोडणारा पूल होय असे सुद्धा म्हटल्या जाते. आता इथे जे सेंटेन्स म्हणजे काय सांगा मेन्शन केलेलं आहे तुमच्या PPT-मध्ये, याचा अर्थ काय होत आहे कालही तुम्हाला सांगितला, त्याचा अर्थ मी आजही तुम्हाला सांगतो की हे कुठेतरी आयोगाच्या कोणत्या तरी वाक्यामध्ये आलेलं आहे. आणि त्याच्यात तुम्हाला काय विचारलं गेलेलं आहे माहिती आहे का, चूक सांगा, बरोबर सांगा, चूक सांगा, बरोबर सांगा. तर ते आपल्याला माहीत असणं जरुरी आहे. आता पहा, सिंगल लाईनमध्ये सुद्धा प्रश्न येईल तो, आणि काय सांगा 4-4, 5-5 ओळी मिळून सुद्धा प्रश्न येईल. आता पहा, इथे आपण कन्सिडर करू भाषा. काल सांगितलं होतं मराठी भाषेची जननी कोण होय म्हटलं सांगा, संस्कृत होय. बरोबर आहे. पहा, तो बदलू कसं विचारते, मराठी भाषेची जननी कोण, संस्कृत. मराठी भाषेची आई कोण, उत्तर काय सांगा, संस्कृत. मराठी भाषेची जनक भाषा कोण, त्याचं उत्तर काय सांगा, संस्कृत. लक्षात घ्या. तर आता पहा, मग मराठी भाषेचा जन्म कोणत्या भाषेतून झालेला आहे. इथे काय कन्सिडर करू सांगा, मराठी. ही मराठी निघली कुठून आहे, तर याचा आपण उत्तर देऊ. तर हे कुठून सांगा, संस्कृतमधून मराठीचा जन्म झालेला आहे. मग बरेच शब्द संस्कृतमधून आपल्या मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले आहेत. जे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द असं म्हणतात. तत् म्हणजे त्या, सम म्हणजे सारखे, जसेच्या तसे. ठीक आहे. तर त्यांना आपण काय कन्सिडर करू सांगा, तत्सम शब्द असे म्हणतात. तर त्याच्यापैकीच एक धातू आहे, कोणता सांगा, भाष. भाष हा कोणता धातू सर, संस्कृत धातू. आणि त्या भाषपासून कोणता शब्द तयार झाला, भाषा. मग आपल्या मराठीमध्ये भाषा हा शब्द कसा आला, तर तुम्हाला काल सांगितलं भाषा संस्कृत धातूपासून मराठीमध्ये भाषा हा शब्द तयार झालेला आहे, असं मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे. ठीक आहे. पहा, त्याच्यानंतरचा कंटेंट, भाषा या शब्दाचा मग अर्थ काय होतो, तर त्याचाही अर्थ काय सांगा, बोलणे असाच होतो. जसं भाषा म्हणजे काय तुम्हाला म्हटलं होतं मी, भाषा म्हणजे बोलणे. तर भाषा या शब्दाचा अर्थ सुद्धा बोलणे. तर आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की भाषा टिकून राहणे, टिकवणं असणे हा कंटेंट आहे. कारण सांगतो, जे बोलणे आहे हे बोलणे म्हणा किंवा ध्वनी म्हणा, हा कंटेंट कोणाशी संबंधित आहे. बोलणे म्हणू किंवा ध्वनी म्हणू, हा जो कंटेंट आहे तो कोणाशी संबंधित आहे, तर नीट लक्षात घ्या. तो लक्षात घ्या, जिवंत व्यक्तींशी संबंधित आहे. जिवंत व्यक्ती लक्षात घ्या. जिवंत व्यक्ती म्हणजे आवाज, अरे समजते का, आवाज म्हणा, इथे काय म्हणू सांगा, ध्वनी म्हणा. लक्षात घ्या, आवाज म्हणू, ध्वनी म्हणा, किंवा काय म्हणू सांगा, बोलणे. हा मुद्दा कोणाशी संबंधित आहे हे जे सांगत असतो ना, हे कट टू कट लक्षात ठेवा, हे स्टेटमेंट होय. लक्षात घ्या, खालीलपैकी मृत काय, जिवंत काय. मग आता पहा, जिवंत कोणत्या गोष्टी असते, आवाज. पक्षी, प्राणी हा जर जिवंत असेल तर तो काय करेल सांगा, आवाज काढेल. बरोबर आहे. आणि ध्वनी हा आवाज म्हणजेच कोण सांगा, ध्वनी. आणि बोलणे हे सुद्धा कोण, पक्षी, प्राणी जिवंत असेल तेव्हा.
याच्यानंतर पुढे हे आपण लिखित स्वरूपात ठेवत असतो आणि मग त्याला आपण काय म्हणत असतो मित्रांनो, वर्ण. वर्ण म्हणजे ते कशानं लिहून ठेवतो, रंगानं लिहून ठेवतो. ती कोणती गोष्ट झाली सांगा, मृत गोष्ट झाली. पण आता या दोन पैकी जोपर्यंत प्राणी पक्षी जिवंत आहे तोपर्यंत कशाचं अस्तित्व आहे, आवाजाचं अस्तित्व आहे. तोपर्यंत कशाचं अस्तित्व आहे सांगा, ध्वनीचं अस्तित्व आहे. बोलणे तोपर्यंतच आहे. आणि त्याच्यानंतर काय होतं मला सांगा, जर समजा हे बोलणे असंच जर हवेत विरून गेलं असतं तर आपल्यापर्यंत हे लँग्वेज आणि इतर सर्व जे माहिती आहे ती आपल्यापर्यंत आली नसते. मग त्यासाठी काय शोधले आपण, वर्ण शोधले, रंग शोधले आणि ते रंगानं काय सांगा लिहून ठेवले. म्हणजे या बोलण्याची, आवाजाची, ध्वनींची ध्वनिचिन्हे लिहून ठेवले. म्हणून वर्ण हा कंटेंट जो असतो तो कंटेंट कसा असतो सर, तर हा काय सांगा मृत, हे डेड असतात, लक्षात घ्या. पण टिकून कोण राहतात, तर तेच टिकून राहतात. हे जो जिवंत व्यक्ती आहे, प्राणी आहे, हा टिकून राहत नसतो. प्रॅक्टिकल लक्षात घ्यायचं पहा. म्हणून भाषेमध्ये एवढ्याच गोष्टीचा समावेश होतो असं नाही, तर बोलणे आणि सोबतच या वर्णांना काय करणे मला सांगा, बोलणे सोबतच या वर्णांना काय रे, लिहिणे. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारते, भाषेमध्ये कोणत्या दोन गोष्टींचा समावेश होतो सर, तर इथे काय सांगा, बोलणे आणि काय म्हणून सांगा, लिहिणे, या दोन बाबींचा समावेश असतो. आता पहा, भाषा सर्वत्र सारखी नसते, हे कालही सांगितलं, बरोबर आहे. भाषा ही कशी असते, तर भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, हे लक्षात घ्या. म्हणजे जसं आता तुम्हाला काल सांगितलं होतं मी की भाषा बोलत असताना प्रत्येक एरियामध्ये फरक पडत जातो म्हटलं. जसं यवतमाळामध्ये कोणी जर तुम्हाला म्हणत असेल की आमचीच फार बरोबर आहे पुणे मुंबईवाले, तर लक्षात ठेवा, त्यांना सांगा की तुमचं काय चूक आहे, आमचं काय चूक आहे. कोणाचीच भाषा करेक्ट नाही आहे. जेव्हा आपण भाषा लिखित लिहत असतो तेव्हा ती बहुतांश प्रमाणात ती करेक्ट असते, हे लक्षात घ्या. जसं आता आपल्या यवतमाळात कालची गोष्ट सांगितली, काय सांगा, जेवत आहो, किंवा मूळ क्रियापद काय सांगा, जेवत आहे. अरे बरोबर आहे ना, तर हे असं क्रियापद आहे, बरोबर आहे. जेवत आहे असं क्रियापद आहे. तुम्ही जेवताना मित्राचा फोन आला, मित्र तुम्हाला म्हणते काय करताय रे, तुम्ही काय म्हणते, जेवता म्हणते. अरे बरोबर आहे, असं क्रियापद असते का सांगा, काय म्हणते सांगा, जेवता. पा तुम्हाला मित्राकडे जायचं आहे, तुम्ही रस्त्यातच आहे, मित्र म्हणते कुठं आहे रे, तुम्ही काय म्हणते माहिती आहे का, येताव. अरे बरोबर आहे ना, म्हणता ना, येताव, जाताव, खाताव, काय करत आहे, अभ्यास करताव म्हणते, पेपर सोडवत आहो. अशी एक संधी होते का, नाही होत. तर हे आपला मुद्दा. मग आता बाकीचे काय करेल, ह्या कंटेंटवरून जर आपल्याला चूक जर म्हणत असेल, इकडून थोडंसं आपण पलीकडे गेलो ना, उमरखेड, दारवा, दिग्रसकडे जर जायला लागलो तर तिकडे पुन्हा क्रियापद बिघडते. तुम्हाला सांगितलं काय करायला म्हणते, अरे समजत आहे ना, काय करायला, घरी जायलो, गावावरून यायलो. अरे बरोबर आहे ना, मग हे कुठं बरोबर आहे, हेही बरोबर नाही. मग आमचं हे बरोबर नाही तर तुमचं हे बरोबर नाही, बरोबर आहे. मुंबई पुणे जर गेलो आपण, एक बाई दुसऱ्या बाईसोबत बोलते, काय करतीये म्हणते, हे पहा असं क्रियापद, काय सांगा, काय करतीये, लक्षात येतीये, जातीये, हे बरोबर आहे का, हे बरोबर नाही. फक्त हे एवढंच प्रमाणित आहे, लक्षात घ्या. मग आपण कसं करू, ही भाषा बदलते. म्हणजे तीच जरी भाषा असेल तरी विशिष्ट अंतरानंतर काय सांगा तिच्यात बदल होतो, ती भाषा काय सांगा बदलत असते. म्हणजे आता लक्षात घ्या, भाषा नदीच्या काय म्हणून सांगा प्रवाहाप्रमाणे असते. ती नदीप्रमाणे सतत वळणे घेत असते. जशी नदी आपण असं कन्सिडर करू का की तो लेसरचा लाईट असतो, तुम्ही टाकला नदी अशी स्ट्रेट जात आहे बा, असं होते का, नाही. तिला प्रवाहामध्ये चढ उतार, मार्ग, वळणे उताराच्या दिशेने ती वळणं घेत असते. तशी भाषासुद्धा काय म्हणून सांगा वळणे घेत असते आणि ती सतत काय सांगा बदलत असते. जर जुळी म्हण आहे, बोली भाषेतले लोक काय म्हणतात माहिती आहे का, भाषा किती कोसावर बदलते, तर ते काय म्हणते माहिती आहे का, भाषा 12 कोसावर बदलते असं म्हणतात, 12 कोसावर. पण ते काही निश्चित नाही. काल तुम्हाला सांगितलं की भाषा पावला पावलालाच बदलते असं तुम्हाला सांगितलं होतं. जसं आता पहा, तुम्ही मित्रासोबत बोलत आहे, काय बोलता मित्रासोबत सांगा, आपल्या ग्रामीण भाषेत आपल्या शैलीत बोलतो आपण, अबे, तुबे, काबे, लेका, मले, तुले, होणं, जाणं, बरोबर आहे, येताव, जाताव. आणि तेच जर समजा तुम्ही मैत्रिणीसोबत बोलताय, मग तुम्ही त्या ठिकाणी फुकटचं स्टँडर्ड मेंटेन करायचा प्रयत्न करता, अबे असं काही मनावर घेऊ नका, ती सुद्धा घरी तशीच बोलते. अरे बरोबर आहे ना, मग मुद्दा कसा होतो माहिती आहे का, तुम्ही तिला कुठे आहे ग, अरे बरोबर आहे ना, मग तुम्ही काय म्हणून सांगा शुद्ध मला, तुला, फार असं काय सांगा बोलत असता. ती झाली काय सांगा, कुठं बदलत आहे भाषा, व्यक्ती बदलला काय होत आहे सांगा, लँग्वेज बदलत आहे, बरोबर आहे. पण प्रॉपर भाषेचा एरिया विशिष्ट अंतरावरच बदलत असतो. म्हणून विशिष्ट कालखंड काळ दूर गेला,
विशिष्ट म्हणजे काय सांगा, अंतरापर्यंत आपण जर चालून गेलो, अंतरापर्यंत विशिष्ट अंतरानंतर भाषा बदलते. जसं नदी वळणं घेत असते तशीच भाषा बदलते. आता मग तुम्हाला सांगतो एक एक कंटेंट. पहा, मानवी मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचं सामर्थ्य, म्हणजे तुमच्या मेंदूमध्ये जगातल्या सर्व भाषा संपादन करण्याचं सामर्थ्य आहे. सर्व अशी जगात एकही भाषा बनलेली नाही आहे की जी तुमच्या मेंदूला कळणार नाही. पहा, तुम्ही म्हणाला मग त्यासाठी काय करावं लागते सर? क्लास लावावं लागते का? स्पोकन लावल्याच्या नंतर येते का? अजिबात नाही. हे समजून घ्या. आता तुम्ही आतापर्यंत 3-3, 4-4 वेळा स्पोकन केलेले कार्यकर्ते असेल, स्पोकन शिकायला गेलो, जेवढे दिवस स्पोकनचा क्लास आहे तेवढे दिवस येते. अरे बरोबर आहे ना? आजूबाजूला बोलणारे पाहिजे, घरी बोलणारे पाहिजे. स्पोकनचा क्लास एकट्यानं लावून होत नाही, साऱ्या कुटुंबाला लावा लागते. अरे समजत आहे का? ते घरी बोलले पाहिजे ना. लक्षात घ्या, आईसोबत बोला, वडिलांसोबत बोला, ताईसोबत बोला, दादासोबत बोला, बाबासोबत बोला, तेव्हा ती येते. आता तुम्हाला स्पोकनचा क्लास न लावता जर मी इथून कुठं टाकलं नेऊन सांगा? युरोपमध्ये टाकलं, आणि युरोपमध्ये टाकल्याच्या नंतर काय झालं? सगळे आजूबाजूला काय बोलताय मला सांगा? इंग्रजी बोलताय. मग तुम्ही अशिक्षित जरी असाल ना, वाक्य बरोबर आहे का? काय म्हटलं सांगा? अशिक्षित जरी असाल तरी काय होते माहिती आहे का? अशिक्षित असाल तरीही तुम्ही दन्न काय बोलता सांगा? इंग्रजी बोलता. 4-5 वर्ष गेले, भडभड काय बोलता सांगा? इंग्रजी. समजत आहे? आणि त्याला जर विचारलं मग काय म्हणून सांगा? आयडेंटिफाय द सब्जेक्ट गिवन सेंटेन्स असं म्हटलं तर तुम्हाला 2 कानपिडात देते. बरोबर आहे? फक्त मी बोलून राहिलो म्हणते, मला येत नाही. अरे समजत आहे ना? आता तुम्ही सांगा, गावामध्ये मराठी बोलणारा एखादा आजोबा असेल, सांगा, मराठी बोलणारा आजोबा असेल, त्याला वाक्याचा कर्ता ओळखता येईल का? अरे त्यांना ओळखता येईल का? नाही ओळखता येणार. ते कोणासाठी आहे सांगा? तुमच्यासाठी आहे. मग लक्षात घ्या, मानवी मेंदूमध्ये कोणतीही भाषा संपादन करण्याचं सामर्थ्य आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कोणतीही. तुम्ही म्हणाल की हे तेलुगू कशी असते रे, लिहिल्यावरती कशी वाटते? लिहिता येत नाही. पण तुम्ही जर जाऊन आंध्र प्रदेशात राहिले, तामिळमध्ये राहिले, 4-5 वर्ष राहिले, गाडीवरचं माझा बोर्ड नाही वाचता येणार. अरे समजलं का मी काय म्हणत आहो? पण तुम्हाला तामिळ बोलता येते, तेलुगू काय सांगा? बोलता येते. हे समजून घ्या. पहा, मग त्या क्षमतेला आपण काय म्हणत असतो? तर त्या क्षमतेला काय सांगा? भाषिक क्षमता असं म्हणत असतो. हे टिपिकल कंटेंट. पहा, वयाच्या 5व्या वर्षापर्यंत जे छोटं बाळ असते ना, ते मातृभाषा शिकते. काल तुम्हाला सांगितलं की ते लहान असताना शिकते. पहा, भाषा ही ध्वन्यात्मक असते. लक्षात घ्या, ध्वन्यात्मक असते म्हणजे काय? तर ते भाषा कशी तयार होते? तर ध्वनीपासून तयार होते, आवाजापासून तयार होते. आणि मग जो बेसिक कंटेंट आहे, जसं तुम्हाला फर्निचर बनवायचं आहे, मूळ कंटेंट काय? लाकूड आहे. अरे बरोबर आहे ना? तसं काय सांगा? कापड बनवायचं आहे, मूळ गोष्ट कोणती आहे सांगा? कापूस आहे, धागा आहे. मग लक्षात घ्या, तसं ध्वनी हेच, ध्वनी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. आपल्या भाषेत लक्षात ठेवा, ध्वनी म्हणजे कोण होय सांगा? आवाज होय. लक्षात घ्या, ध्वनी म्हणजे काय होय सांगा? आवाज होय. लक्षात घ्या. तर ध्वनी म्हणजे काय म्हणून सांगा? आवाज होय. हे लक्षात घ्या. ध्वनी म्हणजे आपण काय म्हणून सांगा? आवाज. भाषा कशी असते सर? तर आपण कन्सिडर करू की भाषा ध्वन्यात्मक असते, आणि ध्वनी हाच भाषेचा काय असतो सांगा? मूलभूत घटक असतो. हे लक्षात ठेवा. बोलणारा व ऐकणारा, म्हणजे एक जण बोलत आहे, एक जण ऐकत आहे. बोलणारा व ऐकणारा ह्यांना जोडणारा पूल म्हणजे कोण आहे सांगा? भाषा. जर आता मी जे बोलत आहोत ती भाषा कोणती आहे सांगा? मराठी. आणि तुम्ही जे ऐकत आहे ती भाषा कोणती आहे सांगा? मराठी. समजत आहे? आणि तुमचीही मदर टंग मराठी आहे, म्हणून आपण एकमेकांशी कनेक्ट झालेलो आहे. आता लक्षात घ्या, माझी जर समजा कानडी असती आणि तुमची जर समजा मराठी असती, आणि मी दन कानडीमधून जर सुरू झालो असतो, तुम्ही सगळ्यांनी बॅग हातात घेतली असती आणि घराकडे. त्याचं कारण काय? कनेक्टच नाही झालो ना. मग लक्षात घ्या, बोलणारा ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे कोण होय सर? तर कोण होय सांगा? भाषा होय. तर आता पहा, दुसऱ्या गोष्टी काही गोष्टी प्रत्येक लक्षात घेत चला. भाषा ठराविक कालावधीनंतर म्हटलं मी, कालावधीनंतर म्हणजे काही विशिष्ट काळखंड गेला की भाषेमध्ये फरक पडत जातो. शिवाजी महाराजांच्या पत्रांची भाषा पहा. अरे महाराष्ट्र, मराठी भाषा. समजत आहे का? शिवाजी महाराजांच्या पत्रांची भाषा पहा. बरोबर आहे? तिथे काय म्हणते माहिती आहे का? तेही मराठीच आहे. ती सुद्धा भाषा कोणती आहे? मराठीच आहे. पण ते सांगतात जावळीचे चंद्रराव मोरे यांना पत्र लिहित असताना काय म्हणते शिवाजी महाराज माहित आहे? की बंड केली या मारले जाल म्हणते. म्हणजे आता काय म्हणून सांगा? तेच म्हणायचं आहे तुम्हाला. जास्त नखरा करशील 2 कानपडात हाणतो म्हणते. बरोबर आहे? तेच होय आणि हे तेच होय. तिथे म्हणते बंड केली या मारले जाल. म्हणजे काल लोटला. काय झालं रे? कालावधी लोटला, मग भाषा चेंज झाली. भाषा तीच आहे. प्रदेशानुसार सुद्धा बदलते. आताच सांगितलं. मुंबईमध्ये गेले, मराठीच सुरू आहे पण चेंज वाटते. समजत आहे? मुंबईवाले कुठं आले? नागपुरात आले. आपल्याकडे पहा ना, आपण काय म्हणते? झोप, चल, जहाज,
नुसतं तुम्ही नागपूर, विदर्भ, भंडारा, गोंदियाकडे जा, तिकडे विदर्भामध्ये चाल म्हणते. झालं का काय, झोपला का म्हणते. अरे बरोबर आहे ना, चेंज होते, हे लक्षात घ्या. दंत तालव्य उच्चार सुरू होतात. भाषा ठराविक कालावधीनंतर व प्रदेशानुसार बदलत जाते, म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची काय म्हणून सांगा उपमा देतात. आता भाषेमध्ये किती गोष्टींचा समावेश होतो सर, लक्ष द्या. तर भाषेमध्ये 5 पायऱ्या, 5 बाबी यांचा एक क्रम लागतो, तो नीट लक्षात घ्या. एखादा जर समजा बहिरा असेल, ऐकून घ्या, बहिरा असेल तर त्याची लँग्वेज प्रॉपर काय सांगा डेव्हलप नाही होत. लँग्वेज प्रॉपर डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला श्रवण महत्वाचं, पहिल्यांदा ऐकून घेणं. तुम्ही आपला काय सांगा जन्म झाला, समजून घ्या. जन्म झाल्यावर काय होत आहे सर त्या ठिकाणी, जन्म झाल्याच्या नंतर आई आपल्याला शिकवते अ अ अ. आता आपण पहिले बोलतो की ऐकतो, पहिले ऐकतो, म्हणून पहिल्यांदा काय सांगा श्रवण म्हणजे काय सांगा ऐकणे. त्याच्यानंतर काय म्हणते, आता तू म्हण. शिक्षकाचं म्हण नसतं, आपला पहिला गुरु होय आई, काय म्हणते सांगा आई, आता तू म्हण म्हणजे बोलणे. आता तुम्ही काय काय शिकले सांगा, ऐकणे, बोलणे शिकले. मग आता तुम्हाला काय सांगा, चित्र स्वरूपातील पुस्तकं आणली जाते. आठवा, उजळणी वगैरे माहित आहे, चित्र स्वरूपातील काय सांगा पुस्तकं आणली जाते. आणि चित्र स्वरूपातील पुस्तकं आणल्याच्या नंतर तिथं काय म्हणते माहिती आहे का, आंबा. म्हणजे वाचणे म्हणजे काय फक्त शब्द वाचणे नाही, तुम्हाला काय वाचायला, संख्या, चित्र, समजत आहे काय म्हणून सांगा, वेगवेगळे कंटेंट, हे सुद्धा तुम्हाला काय सांगा वाचायला लावले जाते. तर हे तिथं काय म्हणून सांगा लक्षात घ्या. तर आता काय झालं, मग वाचणे आणि मग वाचल्यानंतर कोण सांगा लिहिणे. आता एवढ्या गोष्टी ठीक आहे, ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, पण ह्याच्यानंतर तुम्ही जे वाचत आहे, तुम्ही जे लिहत आहे, त्याचं काय होणं जरुरी आहे, आकलन. म्हणजे आपण एखाद्याला काय बोललो ह्याचं नॉलेज आपल्याला पाहिजे. आपण लिहिलेल्या गोष्टीचा अर्थ काय होतो ते आपल्याला समजलं, कॉम्प्रिहेन्शन समजते ना तुम्हाला. तर ह्या 5 गोष्टींचा भाषेच्या पायऱ्यामध्ये समावेश होतो. ही 5 भाषा कौशल्ये आहेत. ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, आकलने, या 5 कौशल्यांवर भाषेचं काय सांगा शिक्षण अवलंबून असते. भाषेमध्ये कोणकोणत्या गोष्टी मोडतात, तर हे काय सांगा, भाषा कौशल्य किती, तर काय उत्तर द्यायचं सांगा 5. भाषा कौशल्य किती म्हटलं, याचं उत्तर द्यायचं 5. भाषेमध्ये कोण कोण मोडतात, तर एक काय सांगा भाषण आणि लेखन, या दोन्हींचाही समावेश होतो. भाषा म्हणजे फक्त भाषण नाही, तर सोबतच काय सांगा लेखन. कारण तुम्हाला आता समजलं जर असेल, काही वेळापूर्वी मी बोललो होतो, तर ते लक्षात घ्या की भाषण हे कसं आहे सांगा जिवंत आहे. अरे नाही समजलं, भाषण हे कसं आहे सांगा जिवंत आहे ना. आता जे सुरू आहे ते काय सांगा भाषण सुरू आहे, व्याख्यान सुरू आहे, समजत आहे, तर हे जिवंत आहे. तर हे बंद होऊ शकते, समजत आहे. ज्या दिवशी मी खतम, माझं भाषण खतम, समजत आहे. पण आता जर समजा मी 2-4 पुस्तकं लिहून ठेवली, काय होते, लेखन हे काय सांगा डेड लेटर आहे, समजत आहे. तर ते काय होते सांगा पुढे शिल्लक राहते. म्हणून आता लक्षात घ्या, जर सुरुवातीपासून आपल्याकडे लिखित स्वरूपात जर समजा लँग्वेज आली नसती, तर काय झालं असतं की आतापर्यंत हे नॉलेज आपल्याला राहिलं नसतं. ते लिहिल्यामुळे आलं, म्हणजे ते काय झालं सांगा भाषा फॉरवर्ड झाली, समजत आहे. आता तुम्ही काय करता, तुमचे जे नोट्स आहे, तुम्ही आजपर्यंत काही सांभाळून ठेवलेलं नाहीये. आठवा, तुमच्याकडे 5वी, 6वी, 7वी, 8वी, 12वी ग्रॅज्युएशन काही सांभाळणं आहे का, नाही. पण आज जर समजा तुम्ही डेट टाकली आणि आजचं बुक जर समजा तुमच्या नातूला सापडलं, उदाहरण, बरोबर आहे, तर तो काय करेल की माझा आजोबा ह्या वर्षी 2022 मध्ये क्लासला होता MPSCच्या, इथे होता, चुकून जर समजा अकॅडमी राहिली, तो काय अभे किती जुनी अकॅडमी आहे, बरोबर आहे, माझा आजोबा इथं क्लासला होता, समजत आहे. हे असं होईल. ते आता लक्षात घ्या, तुमच्याकडे आपल्या परिवारातच नॉलेज नाही येणार आहे, लक्षात घ्या. बाकीच्यांच्या 7 पिढ्या पाठ करता इतिहासामध्ये. तुम्हाला आता म्हटलं पंजोबाचं नाव सांगा रे, अरे दादा समजत आहे का, पंजोबाचं नाव सांगा, समजत आहे. पण तुमच्यापैकी अर्ध्या जास्त लोकांना माहित नाही. कोणाकोणाला पंजोबाचं नाव माहित नाही, माहित आहे म्हणायचं सर्वांना. पंजोबाच्या वडिलाचं नाही माहित, झालं. आता लक्षात घ्या, नाही हे का नाही माहित, तर भाषेमध्ये जर समजा ही गोष्ट नसती तर मग तर काहीच माहित नाही. पण आता ही गोष्ट असताना सुद्धा आपण, आता तुमचं कर्तव्य आहे काय, तुम्ही तर सुशिक्षित आहे, मग आपण लिहिणे, आपल्या वडिलांचं लिहिले, आपल्या आजोबांचं लिहिणे, हे आपल्या घराण्याची कोण आहे सांगा वंशावळ, जिथपर्यंत तुम्ही माहित आहे तिथपर्यंत. आणि पुढे तुमच्या खाली काय सांगा ट्री डायग्राम मध्ये, फॅमिली डायग्राम समजते ना तुम्हाला, त्याच्या खाली तुमच्या मुलांची नावे. मग आता तुमची मुलं जर समजा शिक्षित झाली तर ते काय करेल, त्याच्या खाली त्यांची पिढी ऍड करेल, समजत आहे. हे लक्षात घ्या. आता मग तुम्हाला राजांच्या पिढ्या माहित आहे भाऊ, बरोबर आहे. हिस्ट्री जर पाहिले ना, जर आपण जर कन्सिडर करतो म्हटलं, सातवाहन राजे झाले, राजा सिमुक सातवाहन पहिला,
आणि त्यांनी जवळपास 460 वर्षे राज्य केलं. 30 राज्य होऊन गेले. कसे माहीत झाले? 460 वर्षाच्या कालखंडामध्ये कुठेतरी त्यांच्या दरबारात मंत्री होता, लिपिक होता, तेव्हा सुचलं त्यांना आपण खतम झाल्यावर आपलं नाव खतम. समजत आहे? म्हणून त्यांनी म्हटलं लिहून ठेवा. अरे समजत आहे का? लिहून ठेवा. आता तुम्हाला हे समजत असेल, अरे हो आपल्याला लिहून ठेवणं जरुरी आहे, लिहून ठेवा लागते. नाहीतर तुम्ही विचार करा, जसं आज तुम्हाला तुमच्या पंजोबाचं नाव नाही माहीत, तुमच्याच पंजोबाचं नाही माहीत, पुढे तुमचे पंतू झाल्याच्या नंतर तुमचं नाव त्यांना माहीत नसते. बाकी तर जाऊ द्या, कार्य खतम, ते तर काहीच नाही, नावच नाही माहीत राहत. पहिला तर मुद्दा. ठीक आहे. मग हे कशामुळे, भाषा कशामुळे पुढे चालली? लेखनामुळे. समजत आहे का? भाषण आणि लेखन याच्यामधला फरक समजला तुम्हाला? हे जिवंत आहे, हे कसं आहे सांगा? जिवंत नाही, हे नंतरही शिल्लक राहते. म्हणून भाषेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? भाषणाचाही होतो आणि काय सांगा, लेखनाचाही होतो. लेखन हे ज्ञान टिकवून ठेवण्याचं काय सांगा, साधन आहे. हे पाहिजे इथे काय ॲड केलं आहे मी, ज्ञान टिकवून ठेवण्याचं साधन आहे. लक्षात घ्या, भाषा केवळ संवादाचे साधन नसून, हे फक्त काही संवाद नाही, फक्त बोलायचं नाही. दादा तुम्हाला लिटरेचर लिहिता आलं पाहिजे, तुम्हाला आर्टिकल लिहिता आलं पाहिजे, लेख लिहिता आले पाहिजे, तुम्हाला कथा कादंबऱ्या लिहिता आल्या पाहिजे. समजत आहे का? ग्रंथ, तुमचे विचार तुम्ही लोकांसमोर एक्सप्रेस केले पाहिजे. आणि फक्त विचार एक्सप्रेस करत आहे म्हणजे हे फक्त भाषणाच्या माध्यमातून नाही, फक्त बोलण्यातून नाही, लिखित स्वरूपात व्यक्त करणं काय सांगा जरुरी आहे. आजकाल आपल्याला जे काही लिटरेचर मिळालं, साहित्य मिळालं, कोणामुळे? तर साहित्यिक म्हणा, कवी म्हणा, अरे बरोबर आहे ना, ह्या लोकांमुळे. पहा, साहित्याच्या क्षेत्रामध्ये एक आत्माविष्काराचे महत्त्वाचे काय सांगा साधन आहे, एक्सप्रेस होण्याचे अत्यंत महत्त्वाचं साधन म्हणजे कोण होय सांगा, भाषा होय, असं आपण लक्षात घेऊ. चला पुढे जाऊ. भाषेची सुरुवात कशी होते? कालचा कंटेंट होता, अरे आठवते ना, काल आपण सांगितलं की भाषेची सुरुवात कशी होते. तर याच्यामध्ये पहा, भाषेची सुरुवात कशी होते. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही कुठं जा, पहिला दिवस लक्षात घ्या म्हटलं, प्रथम दिवस. पहा पटापट सांगा. प्रथम दिवस म्हणजे तुम्ही जन्माला आल्याच्या नंतर प्रथम दिवस म्हणण्यापेक्षा तुम्ही पहिला मिनिट लक्षात घ्या. प्रथम काय सांगा, मिनिट. बरोबर आहे. आणि आता म्हटलं होतं काल तुम्हाला, काय म्हटलं होतं मी, की तुम्ही काय बोलले म्हटलं, आयुष्यात तुम्ही पहिल्यांदा काय बोलले सांगा. काल जे उत्तरं दिली होती, नाही कालचीच उत्तरं सांगा. काल काय उत्तरं दिली होती? पहिल्यांदा काय बोलले म्हटलं तर, हां काल काय उत्तर दिली होती तुम्ही? आई. मग काय म्हणे सांगा, बाबा. बरोबर आहे. काका. इथे काय सांगा, दादा. इथे काय म्हणून सांगा, मामा. अरे बरोबर आहे ना. काल तुम्हाला सांगितलं की दादा ही उत्तर नाही दिली. इथे पहा म्हटलं, प्रथम दिवस प्रथम मिनिट हे बोलले. असं जर म्हटलं असतं तुम्ही आईला, आई कशी आहेस, आई पळायला लागली असती. बरोबर आहे. बाबा पेढे आणायला गेले का, काका दिसून नाही राहिले. समजत आहे? एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा, विशिष्ट गोष्टी विशिष्ट काळातच चांगल्या वाटतात. तुम्ही बोलले पाहिजे असं साऱ्यांना वाटते, पण तेव्हा नाही. तेव्हा म्हणजे केव्हा? पहिल्या मिनिटाला नाही. समजलं का? हा एक मुद्दा. पहिल्या मिनिटाला नाही. मग आता पहा, पहिल्या मिनिटाला काय म्हणजे सुरुवात झाली तुमच्या लँग्वेजची, काय? रडणे. बरोबर आहे. रडणे. मग तुमचं सुरू झालं, तेव्हा साऊंड पिच सुद्धा वेगळी असते. इथला काय म्हणून सांगा, जो काही तुमचा स्वरकोश वगैरे डेव्हलप नसतो. लहान लेकराचं रडणं वेगळं असतं, त्याच्यापेक्षा मोठं झालं की वेगळं, पुन्हा मोठं, आता रडता वेगळं. अरे बरोबर आहे ना. असं मग आता पहा, रडणे ही तुमची लँग्वेजची सुरुवात झालेली आहे. पण एक लक्षात घ्या, रडणे मग तुमचं आपलं सुरू आहे. काय सुरू आहे सांगा? बरोबर आहे. आता कोणी वेगवेगळे रडेल, तो भाग वेगळा. ठीक आहे. मग आता पहा, रडणे तुमची सुरुवात झालेली आहे. पण आता तुम्ही असं नाही म्हणू शकत ना की मी आता इंग्रजीतून रडलो होतो. बरोबर आहे ना, की आता मी मराठीतून रडत आहो, आता मी इंग्रजीतून रडतो, नंतर आता तेलुगूतून रडतो. मला सांगा, हे बरोबर आहे? अरे असं बरोबर आहे का? नाही. समजलं का? असं करता येत नाही ना, भेद नाही करता येत. म्हणजे इथं एवढं लक्षात घ्या, आपण असं म्हणू शकलो असतो की भाषेची सुरुवात रडण्यापासून होते असं आपण म्हणू शकलो असतो, पण आता नाही म्हणू शकत, कारण तुम्हाला क्लिअर कळलं की रडण्याला भाषा नसते. समजलं? कारण तुम्ही असं म्हणू शकता का, कन्फर्म एखादा रडत आहे शेजारी, टी व्हीवर पाहून राहिले तुम्ही, एखादी नटी रडत आहे, हे हिचं इंग्रजीतून सुरू आहे बा, कारण ही फॉरेनची होय ना, पा लक्षात घ्या, म्हणून ती इंग्रजीतून रडत आहे. भाषेला म्हणजे रडण्यामध्ये भाषेचा फरक करता येतो का? करता येत नाही. हसणे, अरे पॉईंट समजते का? हसणे, मग काय सांगा तुम्ही हसता, मग आता मराठीत हसत होतो, आता इंग्रजीमध्ये हसतो, जमते? अजिबात जमत नाही. समजत आहे का? मग याच्यानंतर येते बापू बेसिक साऊंड, आयुष्यातले पहिले ध्वनी. तुम्ही रडता हसता, तुम्ही जर समजा एकदम रडकं बाळ जर असेल तर ते दुर्लक्षित राहतं. म्हणजे कोणी जर समजा हात लावला, बरोबर आहे, कोणी पाहिलं म्हणजे बिलकुल डोळे काढून चॉकलेट पाहिजे का रे, काय म्हणता,
पाहिजे का तरी रडायचं. अबे समजून ते घे पहिले मग रड. चॉकलेट पाहिजे का म्हणत आहे पहा, अशी परिस्थिती आहे. मग इथून काय होते, इथून तुमचा कंटेंट सुरू होतो मित्रांनो. हां, तर हा कंटेंट काय असतो सर ते लक्षात घ्या. पहा इथून आता काय होऊन राहिलं की मग तुम्हाला शिक्षकांची फौज तुमच्या मागे लावते. पहा काल सांगितलं मी तुम्हाला, शिक्षकांची फौज आपल्या मागे लागते. मग शिक्षक आपल्या घरचे प्रथम तर आई, बरोबर आहे. आई पहिला गुरु. ते फक्त लिहिण्यासाठी नाही आहे, वास्तव आहे ते समजून घ्या. कारण तुमचा पहिला गुरु आई. आई तुम्हाला घेते, तळहातावर घेते, बरोबर आहे. ती तुम्हाला खेळवते. तुम्हाला काय म्हणते सांगा, ती काय म्हणते काय झालं सांगा, सुरू झालं. तुमचं आपलं काय सुरू आहे, रडणं सुरू आहे. समजत आहे, तुम्ही हसता, चेकाळता, खिदळता. समजत आहे का मी काय म्हणता. मग आता आई काय शिकवत आहे सांगा, आता तुम्ही पहिल्यांदा आईकडे पाहू लागले, त्याला वाटत आहे की आपण रडत आहोत, आई नाही रडत आहे. म्हणजे आपलं आणि आईचं मिसमॅच होत आहे. आई बरोबर मा ओ मा चुपरा असं म्हणजे आ सुरू आहे. मग आई तुम्हाला जेव्हा सांगते तेव्हा तुम्ही काय म्हणते समजला का. आता असा HD स्वरूपाचा नसतो. नाहीतर तुम्ही काय म्हणाल माहिती आहे का, अल्ट्रा HD पाहिजे बा, तसा नसतो ना. कारण ते बेसिक आहे, बेसिक साऊंड आहे. समजत आहे. मग तुम्ही आयुष्यात नुसता म्हटला तोही क्लिअर नाही, त्याचाही भयंकर आनंद. कोणाला, सर्व घरच्यांना. म्हणजे हे एक टीचर आहे आणि तुम्ही म्हटला, शिक्षकानं शिकवलं, विद्यार्थ्याला आलं, आनंद पा कसा असतो. मग आईला खूपच आनंद झाला, आई बाकीच्यांना बोलवते, इकडे या, बरोबर आहे. बापाला काय झालं, म्हटलं, ह्यानं म्हटलं. समजून घ्या, ह्यानं काय सांगा, म्हटलं. म्हटल्याबरोबर ते वडील म्हणते अरे बरोबर आहे ना, समजून घ्या. आता काय होत आहे, त्याचा मूड आहे, तो नाही म्हणायचा आहे त्याला, बरोबर आहे. मग काय सांगा, ते सांगते, आजीला सांगते, आजोबाला सांगते, घरी एवढे सदस्य आहे ना त्या साऱ्यांना सांगते. समजलं. आणि साऱ्यांना सांगते, सगळेजण काय मागं लागतात. विचार करा, विद्यार्थी किती, 1. विद्यार्थ्याचं वय किती, 2 महिने. अरे बरोबर आहे ना. बाकी शिक्षकांचं वय किती, आता थोडं वेगवेगळ्या, पण शिक्षक एवढे खतरनाक आहे. आणि आता तुम्हाला काय वाटते माहिती आहे का, मी असाच शिकलो, फुकटच शिकलो. अजिबात नाही, हे समजून घ्या. ह्यांचे उपकार माना, समाजाने शिकवलं. मराठी का बरं बोलता येते दन माहीत आहे. हे एवढे शिक्षक झाले, आपले नातेवाईक, घरचे, आजूबाजूचे सर्व. इंग्रजी नाही बोलता येत ना तुम्हाला, इंग्रजी बोलता येते नाही. तुम्ही जर म्हणत असाल मराठी मी राऊत सर पासून शिकलो, तर हे डोक्यातून काढून टाका पहिल्यांदा. नंतरही आपल्याला कोणी शिकवलं, अनकाउंटेबल तुमचे गुरु आहे लँग्वेज शिकवण्यात. समजलं का मी काय म्हणतो. म्हणजे तुम्ही मोजूच शकत नाही, तुम्हाला बऱ्याच लोकांनी शिकवलं. आजही समाजात जा, एखाद्या मोठ्या माणसाला तुम्ही शिवी द्या, कसं म्हणा, कोणती एखादी शिवी द्या, तुम्हाला दुसरा काय सांगते माहिती आहे का, समजत नाही का म्हणते. मोठा आहे तो म्हणते कसं बोलायचं, रूल, नियम. भाषेचा म्हणजे कोणाचा, बोलण्याचा नियम सांगितला त्यानं. तेच व्याकरण होय, तो सांगा द्या. तसं नसते बोलायचं. तुम्ही त्याला मध्ये बोल असं बोलले होते का, नाही. पण त्याला माहिती आहे की हा अधिकार आहे, मी वयान मोठा आणि याला लँग्वेज शिकवणं जरुरी आहे, म्हणून तो तसा बोलत आहे. मग हे भाषेची सुरुवात सर कोणापासून होते, इथं लक्षात ठेवा. भाषेची सुरुवात कोणापासून होते, मूलध्वनी हा पहिला साऊंड आहे. तुम्ही म्हणता, 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 रडत आहे, कधी कधी रागवण म्हणते, काय म्हणून सांगा, चुप चुप असं म्हटल्यानंतर पुन्हा जोरात ई म्हणता, म्हणता. हे झाले बेसिक साऊंड. भाषेची सुरुवात मूलध्वनीपासून होते. पहा कंटेंट लक्षात ठेवा. भाषेची सुरुवात कुठून होते आपण, तर लक्षात ठेवा, मूलध्वनी. हे पहा, मूलध्वनी म्हणजे काय. आता पहा, सांगा ह्यांचा उच्चार कुठून होतो ते सांगा. मुखावाटे. मुखावाटे म्हणजे तोंडावाटे. म्हणजे आता इथे आपण कसं करणार आहोत ते लक्षात घ्या. डेफिनेशन कोणाची सांगा, मूलध्वनींची. आता पहा, तोंडावाटे. कशावाटे उच्चारणार आहोत, तोंडावाटे. उच्चारल्या काय म्हणून सांगा, जाणाऱ्या. कोणाला, मूळच्या ध्वनींना. मूळच्या काय म्हणून सांगा, ध्वनींना. ध्वनी म्हणजे कोण रे, आवाज. मूळच्या ध्वनींना मूलध्वनी असे म्हणतात. हे डेफिनेशन पाठ करायची आवश्यकता वाटते का आपल्याला, नाही. कारण मूलध्वनी आपण कुठून काढत आहोत सांगा, तोंडावाटे. बरोबर आहे. तोंडावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूळच्या ध्वनींनाच काय सांगा, मूलध्वनी असे म्हणतात. ठीक आहे. आता इथे एक दुसरा प्रश्न, मग असे मराठीत किती मूलध्वनी आहे सर, सद्यस्थितीमध्ये 52. आता नाव किती सांगा, 52. हे प्रश्न लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगितलं हे मूलध्वनी तोंडावाटे आपण उच्चारतो. तोंडावाटे आपण कुठपर्यंत उच्चारू शकतो मला सांगा, पटपट, जोपर्यंत आपण जिवंत आहोत. मग हे प्रत्येक माणसासोबत त्याचं नॉलेज संपलं असतं ना. नाही समजत आहे मी काय, एखादा साधू ऋषी महान गुरु महंत आहे, काय झालं सांगा,
तो मेला, नॉलेज संपलं. मग तिथे एक पद्धत सुरू झाली, गुरुकुल पद्धत सुरू झाली पूर्वी, फार पूर्वी गुरुकुल पद्धत. लक्षात घ्या, रवींद्रनाथ टागोर यांनी ती नंतर काय सांगा कलकत्त्यामध्ये वगैरे तिचा उदय केला होता, गुरुकुल पद्धत. म्हणजे असं तोंडी पाठ करणे, वेदांचं नॉलेज वगैरे असं पुस्तक घेऊन लिहायचं बसायचं, लिपी नव्हती लक्षात घ्या. तर मग ते काय म्हणून सांगा, मग चित्रलिपी वगैरे आली. जसं तुम्हाला माहित आहे कोणती संस्कृती म्हणे आपण, सिंधू संस्कृती, त्याची लिपी काय सांगा चित्रलिपी वगैरे आहे, कोणाला वाचता नाही आली, हे लक्षात घ्या. मग वेद आले, वेदांचं पठण, मग त्याच्यातही विद्यार्थ्यामध्ये फरक कसा कसा सांगू का, की म्हणजे मग एक काय सांगा 4 वेदांचं पठण करण, मुखपाठ असेल, जसं गाणपाठ असते ना तुम्हाला, तसं मुखपाठ जर असेल, 4 वेदांचं पठण करणारा चतुर्वेदी, 3 वेदवाला त्रिवेदी. सर हे तर आडनाव होय, हे तसेच पडलेले होय, हे लक्षात घ्या. मग 4 वेद ज्याला पाठ आहे तो चतुर्वेदी, 3 वाला त्रिवेदी, 2 वाला द्विवेदी असते ना, तर लक्षात घ्या. आणि 1 वाला एकवेदी, ज्याला काहीच येत नाही तो ढप्पू होय, हे लक्षात घ्या. म्हणजे तेव्हाच्या काळात त्यांच्या हिशोबात. म्हणजे याच्यात तुम्ही एक लक्षात ठेवा की 4 वाला हुशार, समजत आहे ना, मी 4ही वेदाचं नॉलेज आहे फुल. पण त्याच्यात काय व्हायचं तुम्हाला सांगू का, की ते तोंडी ट्रान्सफर होऊन राहिलं ना रे, तोंडी ट्रान्सफर होत आहे. समजत आहे मी काय म्हणत आहे. आता मी जसं बोललो तुम्ही असंच्या असं बोलाल का, नाही. काय होईल सांगा, हे मूलध्वनी आहे. मग लोकांच्या लक्षात आलं की दादा हे लिहून ठेवणं जरुरी आहे. अरे समजलं ना, मग काय लक्षात आलं सांगा, लिहून ठेवणं जरुरी आहे, लिहिल्याशिवाय हे थांबणार नाही भाऊ. म्हणून मग लिपीचा उदय झाला लिखित स्वरूपामध्ये. मग ह्या मूलध्वनींची चिन्हे तयार झाली, ध्वनींची चिन्हे तयार झाली. आणि मग ते कशा वाटे लिहिलं आपण सांगा, रंगा वाटे लिहिलं. रंग म्हणजे वर्ण. ब्रिटिश लोक काय करायचे मला सांगा, ब्रिटिश लोक काय, वर्णभेद. वर्ण म्हणजे रंग, वर्णभेद कशावरून करायचे ते सांगा, काळा आणि गोरा. काळा गोरा हा काय होईल, रंग. मग हे पहा, वर्णाने लिहून ठेवलं. म्हणजे आता इथे लक्षात घ्या, ह्याच मूलध्वनींना आपण काय म्हणतो सांगा, वर्ण असं म्हणतो. पण हे लिखित स्वरूपात आहे. कोण लिखित स्वरूपात आहे सांगा, वर्ण. मग आता इथे मी क उच्चारला सांगा, मी म्हटलं क दिसला का, अरे प दिसला का, पालश क ख ग ग अंग प फ ब भ म त थ द ध न य र ल दिसले, झाले ना. आता हे तुमच्याकडे किती वेळ लक्षात राहील, नाही राहणार. एखादा मंत्र म्हटला मी, बडबड बडबड मंत्र म्हटला, तुमच्या लक्षात राहील का, नाही. मग तुम्ही काय केलं, त्याच्यावरचा हा इलाज होय. मग ह्याचं काय केलं सांगा, लेखन केलं. हे पहा, ध्वनिचिन्हांचं काय केलं सांगा, लेखन केलं. आणि ते कशाच्या सहाय्याने केलं सांगा, वर्ण. कशाच्या सहाय्याने केलं सर, तर वर्णाच्या. मग इथे वर्ण म्हणजे कोण, लक्षात घ्या. तर कोणाला म्हणतात पहिल्यांदा हे लक्षात घ्या, हे जे मूलध्वनी आहे तेच कोण होय सांगा, वर्ण. पण दोघातला फरक समजत आहे ना. आधी वर्ण, आता सांगा तुम्हाला जर प्रश्न विचारला आधी वर्ण की आधी मूलध्वनी, आधी मूलध्वनी मग ते लिहू. अरे बरोबर आहे ना, वर्ण. मग हे पहा, इथे साधी डेफिनेशन करू, ती म्हणजे कशी पहा, तोंडा वाटे, कसं, तोंडा वाटे उच्चारल्या, लक्षात घ्या, तोंडा वाटे उच्चारल्या जाणाऱ्या, तोंडा वाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींनाच काय म्हणून सांगा, मूलध्वनींनाच, मूलध्वनींनाच, तोंडावाटे उच्चारणाऱ्या मूलध्वनींनाच काय म्हणतात सांगा, वर्ण असे म्हणतात. लक्ष द्या, तोंडावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूलध्वनींनाच काय सांगा, वर्ण असे म्हणतात. मग इथे आपण आता दोघांमध्ये फरक करू नका. मूलध्वनी म्हणजे कोण होय सांगा, वर्ण होय. आणि वर्ण म्हणजे मूलध्वनी. म्हणजे आता इथे वर्ण सुद्धा किती आहे सर, 52. म्हणजे हेच मूलध्वनी हेच वर्ण. समजलं. आता एक प्रश्न पहिला, भाषेची सुरुवात कुणापासून होते म्हटलं, उत्तर काय देऊ, मूलध्वनीपासून होते किंवा काय सांगा, वर्णापासून होते. भाषेची सुरुवात अशा पद्धतीने होत असते, असं आपण लक्षात घेऊ. काल आपण याच्यावर बोललो होतो. याच्यानंतर आता ही आहे वर्णमाला. जे 52 आहे ना, 52, त्या 52 लोकांची मी तुम्हाला काय करून देतो, पहिल्यांदा ओळख करून देतो. हे 52 आपण येथे लक्षात घ्यायचे. तर आता हे सगळं काय सांगा, अधिकृत आहे. कोणत्या डेटला केव्हापासून तिला काउंट केल्या गेलं आणि आतापर्यंत काय काय मानल्या गेलं ते लक्षात घ्या. हे पहा, 6 नोव्हेंबर 2009 रोजी महाराष्ट्र शासनाने, आपलं सरकार, लक्षात घ्या, स्वीकारलेली वर्णमाला, माझ्या मतानं नाही. समजलं मी काय म्हणत, की 6 नोव्हेंबर 2009 रोजी महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली वर्णमाला. तर याच्यामध्ये पहा, ह्या वर्णाचे किती प्रकार पडतात, 3 प्रकार. तर वर्णाचे प्रकार किती पडतात, काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. फक्त हे 52 वर्ण म्हटलं ना, तर ते 52 कोण हे लक्षात घ्या. तर ह्या 3 प्रकारामध्ये पहिला प्रकार आपण काय म्हणू सांगा, स्वर. दुसरा प्रकार स्वरादी. तिसरा काय म्हणू सांगा, व्यंजन. लक्षात घ्या. आणि एक चौथाही प्रकार याच्यामध्ये येतो, विशेष किंवा संयुक्त व्यंजन, चौथा प्रकार. पण तरीही तुम्हाला वर्णाचे प्रकार किंवा मूलध्वनीचे प्रकार किती म्हटलं,
ह्या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी आपण किती द्यायचं सांगा? 3. कोणतं? स्वर, स्वरादी, व्यंजन. हे पुढे अभ्यासणार हे लक्षात घ्या. आपल्याकडे आता पहा स्वर किती आहेत? 14. लक्षात घ्या. हे पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. तर स्वर एकूण किती सर? 14. आणि स्वरादी किती सांगा? 2. पहा लक्षात घ्या. आणि इथे पहा व्यंजने किती म्हणून सांगा? 34. तर हे पहा क ख ग घ अंग 5 आणि इथपर्यंत 5 5 25 आणि हे 26 27 28 29 30 31 32 33 34 आणि 2 कोण सांगा? क्ष आणि ज्ञ. तर अशी संयुक्त व्यंजने हे किती सांगा? 2. ह्याचं डिटेल डिस्कशन पुढे आहे. समजत आहे? फक्त इथे जसं A to Z ABCD किती आहे सांगा? 26. तर तशी आपल्याकडे मूलध्वनी किती आहे किंवा आपल्याकडे वर्ण किती आहे? तर किती आहे सांगा? 52. एवढंच आपल्याला सांगायचं आहे. मग ह्या 52 मध्ये कोण कोण सर? तर इथे लक्ष द्या. आता काय सांगायचं हे पहा. 14 स्वर आहे, बरोबर आहे ना? 2 स्वरादी आहे, 34 पुन्हा व्यंजने आहे आणि 2 काय सांगा? त्याला आपण म्हणू संयुक्त व्यंजन किंवा विशेष व्यंजने. मग हे पहा 4 आणि 2 6, 6 आणि 4 10 आणि 2 12, 2 हातचा गेला 1, 3 आणि 2 5. तर हे आपले 52 वर्ण. आता वर्णाचा प्रश्न आपण असं लक्षात ठेवा की मराठीतले जे वर्ण आहे ते इंग्रजीच्या दुप्पट आहे. मुद्दा नाही समजला? मराठीतले वर्ण इंग्रजीच्या दुप्पट आहे. सध्या तरी आपण असं इकडे 26 आहे आणि इकडे 52 लक्षात ठेवायचा. मग वर्ण किती? 52. लक्षात घ्या. वर्ण किती म्हटलं त्याचं उत्तर काय देऊ सांगा? 52 देऊ. मूलध्वनी म्हटलं तरी कोण सांगा? 52. तर ही आपली सध्याची वर्णमाला एकूण काय सांगा? 52. असं आपण स्वर कोण कोण? अ आ इ ई उ ऊ रू लू ए आ ऐ ओ आ औ असे काय म्हणून सांगा? 14 स्वर. आहा काय म्हणून सांगा? 2 स्वरादी क ख ग घ अंग च छ ज झ न. याला न म्हणायचा. लक्षात येतो. अनुनासिक आहे. ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ क्ष ज्ञ. तर हे किती झाले एकूण? 52. तर अशा प्रकारे आपल्याकडे 52 वर्णमाला. यांना वर्णमाला किंवा ह्यांनाच काय सांगा? मुळाक्षरे असे म्हणतात. लक्षात घ्या. वर्णमाला किंवा मुळाक्षरे किंवा बेसिक साऊंड्स आहे. हे काय सांगा? मूलध्वनी. हे तुम्ही इथे लक्षात घ्या. ठीक आहे. चला थोडंसं आपण पुढे जाऊ. आता भाषेचे मूलभूत घटक कोणकोणते आहे? काय काय? पहा भाषेचे मूलभूत घटक हे लक्षात घ्या. आता पहिला तर बेसिक साऊंड. साऊंड म्हणजे कोण सांगा? आवाज. आवाज. आवाज म्हणजे कोण सांगा? ध्वनी. हे लक्षात घ्या. ध्वनी. तर कोणत्याही आवाजाला ध्वनी असं म्हणतात. कोणताही आवाज तुम्ही कसाही काढा. आवाज कशा कशा निघतो माहिती आहे का? काही कंपन होत असेल, काही घर्षण होत असेल, एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीला आदळत असेल, एखाद्या भांड्याला तुम्ही घंटी वाजवली, टिनकन म्हटलं, लक्षात घ्या, पक्षी ओरडला, माणूस ओरडला, समजत आहे? तर कशाही प्रकारे कंपनातून घर्षणातून आवाज निर्माण होतो. मग इथे ध्वनी म्हणजे काय? कोणत्याही आवाजाला काय म्हणतात सांगा? ध्वनी. म्हणजे आवाज म्हणजे ध्वनी होय. ध्वनी म्हणजे आवाज होय. कशाचाही आवाज, कोणताही आवाज म्हणजे ध्वनी होय. आणि ध्वनी हा भाषेचा काय सांगा? मूलभूत घटक होय. लक्षात घ्या. मी काय म्हटलं? एखादा माणूस मुका आहे म्हणजे त्याला काय करता येत नाही? बोलता येत नाही. आवाज निघत नाही ना, म्हणून काय सांगा? बोलता येत नाही. मग ह्याच्यामध्ये पहा तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ जांभई देताय तुम्ही. जांभई देताना वेडावाकडा तोंड करून आ करून राहिले, बरोबर आहे? तर ते झालं आवाज. चिवचिव करताय चिमणी, तेही आवाज. तुम्ही कणत आहे, अरे बापरे, असं रे तसं रे, पहा लक्षात घ्या. परंतु असे सर्व ध्वनी, आता महत्वाचा पॉइंट आहे, सर्व आवाज आपण भाषेत वापरतो का? हा महत्वाचा मुद्दा आहे, बरोबर आहे? सर्वच्या सर्व ध्वनी भाषेत वापरले जात नाही. जांभईचा उच्चार नाही, कणण्याचा उच्चार नाही. लक्षात घ्या. तुम्हाला काय म्हणून सांगा? वेडेवाकडा जे काही पक्ष्यांचा आवाज आहे ते सगळे भाषेमध्ये यूज करतो का आपण? सगळे भाषेमध्ये वापरत नाही. विशिष्ट असे आवाज कशामध्ये वापर करतो सांगा? भाषेमध्ये आपण वापरत असतो. यापैकी काही मूलध्वनी म्हणजे एवढे सारे आवाज आहेत, लक्षात घ्या. तुम्ही जर समजा एकदम बारीक बारीक जर पहा, जसं आता मधमाशांचा आवाज असतो, बरोबर आहे? मधमाशांचं पोळं जर समजा असं बाजूनं चाललं तर त्याचा काय असतो सांगा? आवाज असतो, बरोबर आहे? पहा 2-4 घोडे जर धावत असेल, घोडे जर धाप टाकत असेल तर ते फुरफुर करतात, अरे बरोबर आहे ना? जे काही म्हणजे घुबड असतील त्याचा घुतकार असतो, समजत आहे? तुम्ही घुबड म्हणा, त्याच्यानंतर कबूतर म्हणा, ऐकून पहा ना प्राण्यांचे आवाज कसे असतात सांगा? वेगवेगळे असतात. मग त्या सर्व आवाजांचा भाषेमध्ये वापर होतो का? तर वापर होतं नाही. मग कशाचा आवाज म्हणजे कशाचा वापर करतो सर? आता भाषा तुम्हाला कोणाशी बोलायची आहे ते सांगा पहिल्यांदा. आपल्याला लँग्वेज जी आहे ती कोणासोबत, कोणाशी कॉन्टॅक्ट कोणाशी करायचा आहे, कोणासोबत कनेक्ट व्हायचं आहे ते सांगा? मानवाशी. मानवाला मानवाशी. पहिला मुद्दा मानवाशी, समजत आहे ना?
तर मग याच्यामध्ये आपले मानवी आवाज जे आहे, जे बेसिक साऊंड आहे, त्याचा पहिल्यांदा काय सांगा विचार केला जातो. म्हणून पहा, यापैकी फक्त जेवढे बेसिक साऊंड आहे त्याच्यापैकी काही मूलध्वनी भाषा बोलण्यासाठी काय सांगा वापरले जातात. जसं आता किती मूलध्वनींचा वापर करतात? 12. समजलं? ध्वनी हा भाषेचा मूळ घटक मानला जातो, म्हणून त्याला संस्कृतमध्ये कोण नाही आहे? ळ नाही आहे दादा, हे लक्षात ठेवा. म्हणजे त्याला तसा आपण मूळ ध्वनी असं म्हणायला पाहिजे. कोणता ध्वनी म्हणायला पाहिजे माहिती आहे? मूळ ध्वनी. पण संस्कृतमध्ये ळ नाही आहे, म्हणून ळच्या जागी तिकडे काय वापरला गेला सर? ल वापरला गेला. म्हणून त्या ध्वनीचं नाव तयार केलं गेलं, काय सांगा? मूलध्वनी. काय म्हटलं गेलं सांगा? मूलध्वनी. म्हणून भाषेची सुरुवात आवाजापासून होत आहे. पण कोणता आवाज? तर तो पहिला साऊंड, बेसिक साऊंड, मूलध्वनी असं आपण कन्सिडर करू. लक्षात घ्या, ध्वनी हा भाषेचा कोणता घटक मानला जातो? मूळ घटक मानला जातो. वर्ण ही नंतरची पायरी आहे. आता काही वेळापूर्वी शिकवलं ना, पहिल्यांदा बोलणे की लिहिणे, पहिल्यांदा बोलणे की लिहिणे, बोलणे नंतर लिहिणे. म्हणून काय सांगा? ध्वनी हा भाषेचा कोणता घटक आहे? मूळ. आधी ध्वनी, त्याच्यानंतर वर्ण. वर्ण हे कधी होईल? जेव्हा आपण काय सांगा लिखित स्वरूपात मांडू तेव्हा ती कोण होईल? वर्ण होईल. मग वर्ण ही ध्वनी नंतरची काय सांगा पुढची पायरी आहे. तुम्हाला जे विचारलं ते परीक्षेमध्ये काय म्हणून सांगा, सांगता आलंच पाहिजे. हे तुम्ही इथं काय सांगा लक्षात घ्या. तर पहा, आता एक नवीन आणि करेक्ट कंटेंट लक्षात ठेवा. अशा भाषेत वापरल्या जाणाऱ्या मूलध्वनींना जेवढे आता पहिल्यांदा मी काय बोललो होतो माहिती आहे? आपल्याकडे बरेच मूलध्वनी आहे, पण सर्व मूलध्वनीचा वापर आपण भाषेत करतो का? सर्व मूलध्वनीचा वापर आपण भाषेत करत नाही. मग त्याच्यापैकी जेवढे भाषेत वापरले जातात, इथे तुम्हाला एक प्रश्न आला, भाषेत वापरल्या जाणाऱ्या मूलध्वनींना भाषा विज्ञानात, लँग्वेज सायन्स, लँग्वेज काय म्हणून सांगा? सायन्स, भाषा विज्ञान. जसं पदार्थ विज्ञान असते, अरे बरोबर आहे ना, तसं प्रत्येकाचं विशिष्ट ज्ञान भाषा विज्ञानात, त्यांना स्वन असे म्हणतात. हा प्रश्न आला, आणि हा प्रश्न जेव्हा पहिल्यांदा आला होता ना, तेव्हा कोणालाच नाही जमला. हे त्याच्यानंतर ऍड केलेलं आहे, हे लक्षात घ्या. की म्हणजे काय सांगा? स्वन म्हणजे काय? स्वन म्हणजे काय? एवढाच प्रश्न. स्वन म्हणजे मूलध्वनीच आहे. स्वन म्हणजे कोण आहे सांगा? वर्ण. मग आता इथे भाषा विज्ञानात वापरल्या जाणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात सांगा? स्वन असे म्हणतात, असं आपण कन्सिडर करू. आता इथून एक एक कंटेंट सुरू होतो. प्रत्येक ध्वनीला स्वतःचा वेगळेपणा असतो. अचा उच्चार कसा आहे? अ, आ, ई वेगळे आहे ना सर्व. ट, ठ, ड वेगळे आहे, लक्षात घ्या. मग इथे प्रत्येक ध्वनीला स्वतःचा काय असतो सर? वेगळेपणा असतो. बऱ्याचदा एकाच ध्वनीच्या उच्चारामध्ये फरक पडू शकतो. जसे जहाज, जग. लक्षात घ्या, आपण काय म्हणतो इथे जहाज, इथे काय सांगा? अचा उच्चार करत आहोत. आणि ह्या जगात कोणी असा नाही म्हटलं, इथे उच्चार कसा करता? य. लक्षात घ्या, जसं आपण म्हणतो ना, हे तुम्हाला आता सांगितलं होतं, नाग विदर्भामध्ये काय होते लक्षात घ्या. आपण इथे काय म्हणतो? चोच म्हणतो, चोच. लक्षात घ्या, तिथे काय चोच म्हणते, चोच. अरे बरोबर आहे ना. असं जर म्हटलं तर ध्वनी तोच आहे, प्रोनाउन्सिएशनमध्ये फरक आहे ना. झोप नाही झाली म्हणते, माझी झोपच झाली नाही म्हणते, बरोबर आहे. तर समजून घ्या, इकडे आपण 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 काय म्हणतो? झोप. तिकडे काय म्हणते? झोप. तर असं काय सांगा? जहाज आणि ह्या जगात म्हणजे जग. तर हे लक्षात घ्या. बऱ्याचदा ध्वनी कसा असतो सांगा? एकच असतो, पण उच्चारामध्ये त्याच्यामध्ये काय सांगा? फरक पडत असतो, वेगळेपणा निर्माण होतो, असं आपण लक्षात घ्यायचं. आपण काय सांगा? अत्यंत आणि खूप जास्त बेसिक कंटेंट काय म्हणून सांगा पाहत आहोत. आता मूलध्वनी म्हणजे काय याची डेफिनेशन मी तुम्हाला आधी दिली होती. काय म्हटलं होतं सांगा? तोंडावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूळच्या ध्वनींनाच काय सांगा? मूलध्वनी असे म्हणतात, असं तुम्हाला सांगितलं होतं. चला मग आता इथे मूलध्वनी म्हणजे काय, परत काय म्हणून सांगा? वर्ण म्हणजे काय? तर इथे ही डेफिनेशन आता पुन्हा इथे काय सांगा टॅली केलेली आहे, आणि इथे मी ऍड केलं. तोंडावाटे उच्चारल्या जाणाऱ्या मूळच्या ध्वनींना मूलध्वनी असे म्हणतात. लक्षात घ्या. आता यांची वैशिष्ट्य काय सर? लक्षात घ्या, ह्यांची वैशिष्ट्य काय होते? हे म्हणजे मूलध्वनी म्हणण्यासाठी त्याच्यात काय असणं जरुरी आहे? मग त्याचं विभाजन नाही करतायत. समजा इथे अ आहे, तर अ म्हणजे दुसरं कोणी नाहीच आहे ना, म्हणजे अ हा बेसिक साऊंड आहे, मूलध्वनी आहे. इथे अ म्हणा, इथे काय म्हणून सांगा? ब म्हणा. हे ब. इथे काय म्हणा सांगा? क म्हणा. इथे काय म्हणून सांगा? प.
म्हणजे याच्यात फक्त पच आहे, इथे फक्त ब आहे, इथे क आहे. समजत आहे? आपण जर समजा इथे लक्षात घ्या, इथे आपण मस्तक असं जर बोललो ना तर ह्याच्यामध्ये कोणीच मूलध्वनी नाहीये. सर कसं म्हणून राहिले तुम्ही? कोणीच मूलध्वनी नाहीये. त्याचं कारण सांगतो. तुम्ही म ची स्पेलिंग लिहिताना मदन, तुमचं नाव आहे मदन, मदन लिहिताना तुम्ही काय लिहिता सांगा? यम ए, बरोबर आहे. मग ह्या म ची स्पेलिंग कशी होईल? की यम ए बरोबर म. मग म मध्ये कोण कोण आहे सर? म हा व्यंजन आहे, म हे व्यंजन आहे आणि अ हा स्वर आहे. म्हणजे हे म चं विभाजन झालं का नाही झालं? झालं. मग हे लक्षात घ्या. जसं स्पेलिंग मध्ये विभाजन होत आहे, लक्षात घ्या, स्पेलिंग मध्ये विभाजन होत आहे. इथे काय सांगा? ल ल ना, बरोबर आहे. ल ल ना म्हणताना ल ची स्पेलिंग लिहा रे, तर यल ये लिहिता. समजून घ्या इथं. मग आता हा ल मूलध्वनी नव्हे, तर याच्यामध्ये जो तुम्ही ल शोधणार आहे हा ल हलंत, तर तो मूलध्वनी होय. त्याच्यानंतर ह्या एचा जो अ आहे, तर हे दोघं बेसिक साऊंड होय. तर हे तुम्ही लक्षात घ्या. मग इथे कसं होत आहे? तुम्ही मूलध्वनी कोणाला म्हणायचं? ज्याचं काय करता येत नाही सांगा? विभाजन करता येत नाही. तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तरी विभाजन होत नाही. मग विभाजन होत नाही ते कोण होय सर? तर ते कोण होय सांगा? मूलध्वनी होय. हे लक्षात घ्या. चला थोडंसं पुढे जाऊ. पुढचा आता वर्ण. हे पहा, मूलध्वनीच्या नंतरची पायरी काय येते म्हटलं होतं तुम्हाला? मूलध्वनीच्या नंतरची पायरी वर्ण. पहिल्यांदा मूलध्वनी म्हणजे फक्त आवाजच, पण तो प्रथमचा आवाज, बेसिक साऊंड असं गृहीत धरू. तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींनाच, कोणाला? मूलध्वनींना वर्ण किंवा काय सांगा? स्वन असे म्हणतात. भाषा विज्ञानात त्यांना काय म्हणतात? स्वन असे म्हणतात. वर्ण हे ध्वनी रूपे, ध्वनींची प्रतीके असतात. म्हणजे मी आवाज काढला, काय सांगा? क, पण हा आवाज दिसला का? गेला, गायब झाला आवाज, बरोबर आहे. पण मी लिहित आहो इथं, इथे काय लिहित आहो सांगा? मी क. मग हे झालं ह्या ध्वनीचं, मी उच्चारलेल्या क या ध्वनीचं हे रूप होय. मी उच्चारलेल्या क या ध्वनीचं हे कोण होय सांगा? प्रतीक होय. ते कोण होय सांगा? रूप होय. म्हणून वर्ण हे कशी असतात सर? ध्वनी रूपे असतात. ध्वनींची कोण सांगा? प्रतीके असतात. वर्णांचे सुद्धा काय होत नाही? विभाजन होत नाही. त्याचं कारण काय? तर वर्ण म्हणजे मूलध्वनीच होय ना. समजलं ना? आधी सांगितलं तुम्हाला वर्ण म्हणजे कोण होय म्हटलं? मूलध्वनी. मग जसं मूलध्वनींचं काय होत नाही सांगा? विभाजन होतं नाही, तसं कोणाचं होत नाही? वर्णांचंही होत नाही. पण आता वर्णामध्ये, वर्ण आणि मूलध्वनीमध्ये काही फरक आहे का असं जर विचारलं, ह्याचं उत्तर तुम्ही नीट देऊ शकता की हो सर फरक आहे ना. कारण वर्ण म्हणजे काय? ते बोलण्याशी संबंधित आहे. सॉरी, काय म्हणून सांगा? मूलध्वनी म्हणजे काय सांगा? बोलण्याशी संबंधित आहे. आणि वर्ण कशाशी? लिहिण्याशी संबंधित आहे. आणि त्याच्यापैकी मग ते त्यांच्या क्रमही लागतो म्हणा, की मूलध्वनी काय सांगा? आधी येते, वर्ण काय त्याच्या नंतरची पायरी होय, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर काय सांगा? मूलध्वनी हवेत विरून जातात, कारण ते ध्वनी आहे. पण वर्ण लिखित स्वरूपात ठेवता येतात, ते अनंत अंतरापर्यंत काय सांगा? टिकून राहतात. असा आपण फरक काय सांगा? करू शकतो कोणाकोणामध्ये? मूलध्वनीमध्ये आणि काय सांगा? वर्णामध्ये. तर हे लक्षात घ्या. तर इथून आपण फक्त मूलध्वनी वर्ण यांच्याबद्दल बोलत आहोत. तर आता पहा, पुढे तुम्हाला पुन्हा सांगितलेलं आम्ही की वर्ण आणि मूलध्वनी यांच्यातील काय सांगा? फरक. म्हणजे मूलध्वनी म्हणण्यापेक्षा आता ध्वनी म्हणा, आणि जो मुळात असेल तो बेसिक साऊंड राहील, मूलध्वनी. आता पहा, हे पहा, इथे तुम्हाला सांगतो ध्वनी हे जिवंत असतात. हे जिवंत सांगितलं ना. ध्वनी आवाज कोण करू शकतो? जिवंत प्राणी, जिवंत व्यक्ती, जिवंत पक्षी, बरोबर आहे ना. आवाज कोण करू शकतो? जिवंत व्यक्ती. आता आपण मृत्यू झाल्याच्या नंतर आवाज येईल का? नाही. बोलू शकतो का? नाही. म्हणून ध्वनी हे जिवंत असतात, प्रवाही असतात. प्रवाही याचा अर्थ म्हणजे वाहतात. आता इथून भाषण सुरू आहे, बरोबर बरोबर काय सांगा? लागोपाठ वर्ण येत आहे, फास्टेस्ट येत आहे, त्यासाठी काही विचार सुरू आहे का? नाही. लक्षात घ्या. पण एकदा तो आपण लिहून ठेवलं, एक पेज लिहून टाकलं की ते कसे झाले? स्थिर झाले. अरे समजत आहे ना. परिवर्तनशील असतात, प्रवाही असतात. काय म्हणून सांगा? परिवर्तनशील म्हणजे बदलतात. आधी बोललो होतो लँग्वेजचं रूप बदलते म्हटलं काळानुसार. हे पहा एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला. तर तसं ते परिवर्तन, त्याच्यात बदलही येत असतो. वर्ण मात्र एकदा लिहिले की काय झाले सांगा? स्थिर झाले. बद्ध म्हणजे ते बांधल्या गेले, बरोबर आहे. आणि काही प्रमाणात ते कसे असतात? कृत्रिम असतात, म्हणजे तसेच लिहायचे असतात. बोलताना म्हणजे काय सांगा? व्याकरणाच्या नियमाला गुंडाळून ठेवावं लागतं. म्हणून ध्वनी हे जिवंत, प्रवाही, परिवर्तनशील असतात. आणि वर्ण कसे म्हणून सांगा? स्थिर, बद्ध. काही प्रमाणात कसे असतात सर? तर ते कृत्रिमही असतात, असं लक्षात घेऊ. आता बा तुम्हाला सांगतो, इथे टीप लिहिली मी. वर्णमालेत वापरलेले सर्वच मूळ वर्ण आहे.
मूळवर्ण म्हणजे ह्यांनाच आपण काय म्हणणार आहोत सांगा, मूलध्वनी असं म्हणणार. आता किती आहे म्हटलं होतं, 52 आहे म्हटलं ना तुम्हाला. पहा मग वर्णमालेत वापरलेले सर्वच कोण आहे सांगा, मूळवर्ण आहेत असे नाही. मूळवर्ण आहेत असे नाही. तर काही म्हणजे एकदम शुल्लक. किती आहे सर, 2च आहे. 2 ते क्ष आणि ज्ञ. काय म्हटलं सांगा, तर काही संयुक्त वर्णही आहे. संयुक्त वर्णही पाहाव्यास मिळतात. ऍक्च्युअल कसं आहे माहिती आहे का, हे आता आपल्या जबरदस्तीने टाकलेले आहे, पण आता त्यांना काउंट करावं लागते. कारण आपल्याला म्हटलं की 52, आपल्याला काय म्हणायचं, आयोगानं म्हटलं 2 आणि 2 5 म्हटलं, ओके 2 आणि 2 5. नोकरी पाहिजे का हुशारी दाखवायची आहे? अरे बरोबर आहे ना, काय करायचं आहे, नोकरी पाहिजे. लक्षात घ्या, वर्णमालेत वापरले सर्वच मूळ म्हणजे काय सांगा, सर्वच वर्ण हे मूळवर्ण आहेत का, असा जर प्रश्न विचारला याचं उत्तर काय द्यायचं, नाही. तर काही कोणते आहे सांगा, संयुक्त वर्णही आहे. मग कोणते आहे, किती आहे, 2 आहे. कोण आहे सांगा, याच्यामध्ये क्ष आहे आणि कोण आहे सांगा, ज्ञ आहे. हे दोघं जर सोडले तर बाकीचे सर्व कोण आहे सांगा, मूळवर्ण आहे. कारण यांचं विभाजन करता येते ना रे. आपण मूलध्वनीबद्दल काय बोललो, वर्णाबद्दल काय बोललो, विभाजन नाही करता, डिव्हायडेशन नाही होत. ह्याचं होते, हे पण क्षचं होते. मग इथे आपण जर समजा क्ष बद्दल जर बोलायला गेलो, हा कोण सांगा, क्ष आहे. पण लक्षात घ्या, तर याचं काय होतं माहिती आहे, क प्लस काय सांगा श आणि प्लस काय सांगा अ. पण आता तुम्ही सांगतो वर्णमालेमध्ये जो क्ष वापरला गेला त्याच्याबद्दल बोलू आपण. हे पहा, इथे वर्णमालेमध्ये जो श वापरला गेला ना त्याच्याबद्दल बोलू. तो पूर्ण नाही आहे, कारण त्याला संयुक्त व्यंजन म्हटलेलं आहे किंवा विशेष व्यंजन म्हटलं गेलेलं आहे. संयुक्त व्यंजन किंवा विशेष व्यंजन. मग तो जो क्ष वापरला गेलेला आहे तो हलंत आहे. मग तो हे अशा प्रकारचा आहे, पाय मोडलेला आहे, लंगडा आहे. लक्षात घ्या, म्हणून त्याच्यामध्ये फक्त कोण येते सर, क येते आणि त्याच्या स्पेलिंगमध्ये फक्त कोण येते, श येते. त्याच्यानंतर कोण सांगा, ज्ञ. तर ह्या ज्ञ मध्ये काय होते की द प्लस न प्लस य. तर हे असं काय सांगा स्पेलिंग मध्ये येते. मग आता इथे सांगा मला, पहिल्यांदा आपण शिकून घेऊ काय काय होतं ते. तर ह्या ठिकाणी या क्षचं काय करता आलं, विभाजन करता आलं, म्हणून हा बेसिक साऊंड नव्हे. समजलं. इथे ज्ञचं काय करता आलं सांगा, विभाजन करता आलं, म्हणून हा सुद्धा कोण नव्हे सर, तर हा सुद्धा काय सांगा बेसिक साऊंड नव्हे. मग हे कोण आहे सांगा, संयुक्त वर्ण आहे. ते वर्ण आहे पण कोणते सांगा, संयुक्त. मग असे श आणि ज्ञ काय झालेले सांगा, संयुक्त वर्ण आपल्या वर्णमालेमध्ये आलेले आहे. 52 पैकी 50 कोणते आहे सांगा, बेसिक आहे. आणि याच्यामध्ये काही काही स्वरामध्ये सुद्धा आलेला आहे. 50 नाही म्हणायचं, स्वर, संयुक्त स्वर वगैरे केलेले आहे, ए ऐ ओ औ. मग हे 4 जे स्वर वगैरे आपण ऍड केलेले आहे, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये काय सांगा, संयुक्त स्वरही असं आपण त्यांना म्हणतो. लक्ष द्या, हे पाहिजे ए ऐ ओ आणि कोण सांगा औ. मग ह्याच्यात काय केलेलं आहे आपण पहा, तुम्हाला सांगतो. ए बरोबर, लक्षात घ्या, इथे काय सांगा, अ प्लस ई किंवा ई. लक्षात घ्या, अ बरोबर काय केलं आहे, आ प्लस ई किंवा ई. ओ बरोबर अ प्लस उ किंवा उ म्हणजे ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ. आणि अ बरोबर काय केला, आ प्लस इथे उ किंवा दीर्घ उ. असं याचं काय सांगा, याचं विभाजन करता येतं, याची फोड करता येते. ठीक आहे. मग आता आपण वर्ण म्हटल्यावर काय म्हटलं होतं की फोड करता येतं नाही. मग कोणाकोणाची फोड करता आली, क्षची फोड करता आली, ज्ञची फोड करता आली, ए ऐ ओ औ यांची फोड करता आली. म्हणून हे स्टेटमेंटचा अर्थ आता समजला का. मी काय म्हटलं होतं तुम्हाला की वर्णमालेत वापरलेले सर्वच काय नाही आहे, मूळ वर्ण आहेत असं नाही, तर काही कशा आहे, संयुक्त वर्ण हे आपल्याला पाहायला मिळतात. असं आपण कन्सिडर करू, संयुक्त वर्ण हे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. मग आता कोणते आहे तेही समजलं तुम्हाला की क्ष आणि ज्ञ आहे, ए ऐ ओ औ हे कोणते आहे सांगा, संयुक्त आहे असंही गृहीत धरू. आता मूळ वर्ण कोण, तर हे पहा एक्झाम्पल टाकलेली आहे पुढे. हे पहा, मूळ वर्ण क ख, इथे काय सांगा अ ब. काय होत नाही, विघटन होत नाही, म्हणजे विभाजन होत नाही. विघटन होत नाही, विभाजन होत नाही. पण आता संयुक्त वर्ण अ हे आता विभाजन करून टाकलेलं. अ सोबत कोण सांगा, ए ऐ नंतर ओ आणि कोण सांगा औ, हे क्ष आणि कोण सांगा ज्ञ. पण इथं जसा क्ष आणि ज्ञ दिलेला आहे तसा तो वर्णमालेत नाहीये. लक्षात घ्या, तो अक्षरमालेत चालला जाईल, वर्णमालेत नाही राहणार. वर्णमालेत तुम्हाला सांगितलं हलंत पाहिजे, हे आपण काय म्हणून सांगा लक्षात घेऊ. तर आता पहा, इथे क ख हे कोण आहे सांगा, अक्षर. याच्यात कोण कोण ऍड झालाय मला सांगा पटपट. इथे क प्लस अ बरोबर कोण सांगा, क. आणि इथे काय सांगा, इथे आपण म्हणू ख प्लस कोण सांगा, अ बरोबर कोण सांगा, ख. म्हणजे हे पूर्ण उच्चारित होय. पूर्ण उच्चार म्हणजे याच्यासोबत कोण मिसळल्यावर, स्वर मिसळल्यावर.
किंवा यांना काय सांगा ध्वनी चिन्ह असे म्हणतात. म्हणजे आता हे क मी उच्चारला की त्याचं चिन्ह तुम्ही असं लिहायचं आहे क, आणि मी म्हटलं कमल तर तुम्ही मग कसं लिहायचं आहे असं कमल. मग आता पहा, तर हे पूर्ण उच्चारित वर्ण होय. अक्षरांना आपण काय म्हणू पूर्ण उच्चारित वर्ण किंवा काय म्हणू सांगा ध्वनी चिन्ह. पूर्ण उच्चारित वर्ण किंवा ध्वनी चिन्ह. तर एक 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 कंटेंट थोडंसं लक्षात घेत चला. काय म्हटलं सांगा, मूळ जर वर्ण असेल तर त्याचं काय होत नाही सर, विघटन होत नाही. मूळ वर्णाचं विघटन होत नाही. संयुक्त वर्ण विघटन होते. त्याच्यामध्ये कोणते कंटेंट आले आहे याची काय करता येते, फोड करता येते. प्रश्न विचारतात वारंवार. जसे जसे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तसतसं काय करायची सांगा, उत्तरं लिहायची. आता वर्णांचे प्रकार. मित्रांनो इथून सुरू होतो खरा कार्यक्रम. आता वर्णांचे प्रकार. चला आता तुम्हाला थोडंसं मागे घेऊन जातो आणि मागे मला सांगा तिथं आपण शिकलो होतो. काय शिकलो होतो एकदा सांगा, की भाषेची सुरुवात कुठून होते हे तुम्हाला विचारलं होतं मी, आठवते? कुठून होते म्हटलं मूलध्वनीपासून. मूलध्वनी म्हणजे कोण होय, वर्ण होय. मूलध्वनी किती आहे आपल्याकडे, 52 आहे. वर्ण किती आहे, 52 आहे. बरोबर आहे. मूलध्वनी म्हणजेच वर्ण होय. आता याच्यात तुम्हाला जर प्रश्न विचारला की वर्णाचे किती प्रकार पडतात, इथं उत्तर देऊ आपण काय सांगा, 3 प्रकार पडतात. हे लक्ष द्या इथे. वर्णाचे किती प्रकार पडतात, 3 प्रकार. आता हे वर्ण म्हणजे कोण होय सांगा पटापट. वर्ण म्हणजे कोण होय म्हटलं तुम्हाला, मूलध्वनी म्हणजे वर्ण होय. मूलध्वनी म्हणा किंवा वर्ण म्हणा सर किती आहे, तर किती आहे सांगा, 52 आहे. बरोबर आहे. मग आता या 3 प्रकारामध्ये एक प्रकार कोण सांगा, स्वर. दुसरा कोण सांगा, स्वरादी. आणि तिसरा प्रकार कोण सांगा, व्यंजने. स्वर, स्वरादी, व्यंजने. लक्ष द्या नीट. स्वर, स्वरादी काय म्हणून सांगा, व्यंजने. असे 3 प्रकार. मग आता हे किती पैकी राहील, 52 पैकीच राहील. बरोबर आहे. किती पैकी राहील सांगा, 52 पैकीच राहील ना. समजून घ्या किती पैकी राहील, तर 52 पैकीच राहील. मग ह्या 52 पैकी पहिल्यांदा आता हे प्रकार 3च काउंट होतात म्हटलं. 52 ची क्वांटिटी पूर्ण करायची असेल तर संयुक्त व्यंजन किंवा विशेष व्यंजन ह्यांना मोजावं लागते म्हटलं. कुणाकुणाला क्ष आणि कोण सांगा ज्ञ ह्यांना मोजावं लागते. ठीक आहे. मग आता इथे पहा, लक्षात घ्या. आता इथं आपण सुरुवात करू. काय सांगा, स्वर म्हणजे काय, स्वर कुणाला म्हणतात, स्वर म्हणजे काय. आता तुम्हाला इथे करेक्ट समजून घ्यायचं आहे. इथं फक्त काय मराठी भाषेचा मुद्दा सांगून नाही राहिलो मी कोणत्या कंप्लीट लँग्वेजचा मुद्दा सांगत आहोत, की ओवेल्स सर्व लँग्वेजमध्ये कशाला म्हणतात आणि काय सांगा, कन्सोनंट्स म्हणजे व्यंजन सर्व लँग्वेजमध्ये कशाला म्हणतात. आणि या 3 पैकी आणि अदर प्रकारापैकी महत्त्वाचे प्रकार लँग्वेजच्या अँगलनं कोणते असतात सर, हे लक्षात घ्या. लँग्वेजच्या अँगलनं प्रकार जर पाहिले तर एक प्रकार असतो स्वर महत्त्वाचा आणि दुसरा कोण असतो सांगा, व्यंजन. हेच प्रकार महत्त्वाचे असतात. एवढा स्वरादी काही महत्त्वाचा नसतो. तर तो परीक्षेत फक्त प्रश्न कुठे कुठे येतात आणि प्रत्येक वेळेस त्याच्या संधीमध्ये वगैरे काय यूज होतो ते सगळं आपण पाहणार आहोत. ठीक आहे. इंग्रजीमध्ये तुम्हाला माहित आहे, इंग्रजीमध्ये काय काय ओवेल्स आहे आणि काय सांगा, कन्सोनंट्स आहे. बरोबर आहे. ओवेल्स अँड कन्सोनंट्स असं कुठे सांगा, तुमच्या इंग्रजीमध्ये. मराठीमध्ये काय सांगा आपले, तर आपल्या मराठीमध्ये स्वर, स्वरादी, व्यंजन, संयुक्त व्यंजन, विशेष व्यंजन, भगम प्रकार आहे. तुम्ही जेवढ्या एवढ्या परीक्षा जास्त काय सांगा देत जाल तशी तशी त्याची व्याप्ती वाढत जाते, हे लक्षात घ्या. तर आपण A to Z पाहून राहिलो, हे लक्षात घ्या. तर आता आपल्याला पहिल्यांदा काय पाहायचं आहे पहा, तुम्हाला सांगतो स्वर म्हणजे काय. इथं काय काय लक्षात घ्या. इथं बघा काय सांगतो, किती प्रकार पडतात वर्णाचे किंवा मूलध्वनीचे प्रकार किती, 3. प्रश्न दुसरा, कोणते प्रकार पडतात सर, स्वर, स्वरादी आणि व्यंजन. ठीक आहे. मग आपल्याकडे स्वर किती आहे सर, मराठीत एकूण 14 स्वर आहे. आता स्वरादी किती आहेत, 2 आहे. व्यंजने किती आहेत, 34 आहे. बरोबर आहे. आणि इकडे आपण नंतर म्हणू संयुक्त व्यंजने किती आहे, संयुक्त काय म्हणून सांगा, व्यंजने किती आहे. ह्याचं उत्तर काय सांगा, 2. मग हे सगळे जेव्हा आपण काउंट करू तेव्हा त्यांची संख्या किती झाली पाहिजे, 52 झाली पाहिजे. प्रश्न विचारते एकूण स्वर किती, 14. एकूण स्वरादी किती, 2. लक्षात घ्या. एकूण व्यंजने किती, 34. एकूण काय सांगा, संयुक्त व्यंजने किती किंवा विशेष व्यंजने किती, त्याचं उत्तर काय द्यायचं, 2. समजत आहे. मग हे पहा, इथे काय सांगा, 14 + 2 प्लस काय सांगा, 34 + 2. ठीक आहे. हे 4 आणि 2 6 आणि 4 10 आणि 2 12शी 2 हातचा गेला 1, हे 3 आणि 2 5, एकूण किती सांगा, 52. आपल्याकडे वर्ण किती आहे, 52. ठीक आहे. चला थोडंसं पुढे जाऊ आणि आता तुम्हाला मी विचारतो स्वर, लक्षात घ्या. तर आता एक लक्षात घ्या, इथे पुन्हा आता पहा स्वर, स्वरादी, व्यंजन हे थोडंसं आपण क्लिअर करून घेऊ, मग थोडंसं पुढे जाऊ. आता इथून स्वर लक्षात घ्या. तुम्ही आता मी मागचा कालचा प्रश्न विचारतो, सांगा भाषा म्हणजे काय, भाषा म्हणजे काय, एका शब्दात सांगा, एका शब्दात. भाषा म्हणजे बोलणे. ठीक आहे. भाषा म्हणजे आपण असं कन्सिडर करू
की सर भाषा म्हणजे बोलणे होय, बरोबर. तर आता मला सांगा, बोलताना अत्यावश्यक कृती सांगा, म्हणजे ज्याच्याशिवाय तुम्ही बोलू शकत नाही. ते तुम्ही एखादा काय म्हणून सांगा. हे करताना काय करत असता, की एखादं पाककृती असते किंवा विज्ञान शिकले आहे तुम्ही 8, 9, 10 मध्ये, तिथे काय सांगा, बॉक्समध्ये लिहिलेलं असते कृती, एखादा प्रयोग कसा करायचा, बरोबर आहे. बोलताना काय करत असताना, बोलताना प्रथम काय, कुठून सुरुवात, काय करता, बोलताना पहिल्यांदा काय करता, एकदम बेसिक लक्षात घ्यायचं. हा लक्षात घ्या. इथे पहा, बोलताना तुम्ही जर म्हणत असेल की सर आम्ही वर्ण वापरतो, शब्द वापरतो, अरे बरोबर आहे ना, आम्ही हे करतो ते करतो, हे नंतर करा मित्रांनो, बरोबर आहे. पहिले तर बंद असेल तोंड उघडा. काय करा सांगा, तोंड उघडलं, ठीक आहे. पहिल्यांदा आपण काय केलं सांगा, तोंड उघडलं, समजलं, तोंड उघडलं. आता तोंड उघडल्याच्या नंतर काय होते सांगा, मुखामध्ये आपल्या काय काय आहे, जीभ आहे, दात आहे, बरोबर आहे. आता सांगा की जीभ आणि दात आणि आपल्या मुखामध्ये जीभ बंदिस्त आहे. जीभ काही म्हणजे अशी एखाद्या मैदानावर टांगलेली आहे का, नाही. म्हणजे तिने किती आळोखे पिळोके घेतले, किती वाकडे तिकडे झाली तरी तिचा कुणाला टच होणार नाही, असं काही आहे का, नाही. आणि ओठांची हालचाल होते, ओठांचा आकार चंबूसारखा होतो, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर काय, एकमेकांना टच करतात, समजत आहे, असा तो मुद्दा. मग आपल्याकडे झालं काय पहा, तुम्हाला सांगतो. आपण बोलताना पहिला तर मुद्दा, शक्यता काय ते लक्षात घ्या. शक्यता काय, की ओठांचा एकमेकांशी, मुद्दा समजतो का तुम्हाला, ओठांचा काय म्हणून सांगा, एकमेकांशी, ओठांचा एकमेकांशी. आणि जीभ जे आहे, जीभ कोणाला टच होईल मला सांगा बरं, जिभ्याचा. आपल्या मुखामध्ये काय सांगा, मुखात दातच आहे का, दाता व्यतिरिक्त बाकी एरिया आहे ना, लक्षात घ्या. हो, ते बाकी नंतर शिकवतो. जिभेचा मुखातील कुठे टच होईल सांगा, इतर अवयवांची, समजत आहे ना, इतर अवयवांची. काय होईल, एक तर काय होईल, दोन कंडिशन, काय होईल सांगा, स्पर्श होईल किंवा होणार नाही. मग चला उच्चार करू आपण, सर्वजण प्रयत्न करा उच्चाराचा, ठीक आहे. इथे पहा, इथे काय म्हणे सांगा, अ म्हणजे जिवंत माणसासारखा करा, म्हणजे 5 मिनिटांना मरणार आहे असा उच्चार करू नका, स्पष्ट खणखणीत उच्चार असणं जरुरी आहे, नाहीतर भाषा शिकून काय होत आहे, काय होत आहे, जीभ हलत आहे, जीभ हलत आहे. हो म्हणते त्यांनी ऑपरेशन करा, लक्षात घ्या, त्याचं कारण सांगतो, हलत नाही, लक्षात घ्या. काही काही लोकांना खूप खर्च येऊन राहिला, लक्षात घ्या, बोलून नाही राहिले, लक्षात घ्या. किंवा कदाचित सांग अमन शेवटचा रे, लक्षात घ्या, माझ्याकडे पाहून राहिला हॉरर मूवी सारखा, लक्षात घ्या. याच्याकडून सांगा, प्रॅक्टिकल करा ना, तेव्हा कळेल ना, लँग्वेज होय, लँग्वेज होय, बरोबर आहे. ओठ टच नाही होत आहे, एकमेकाकडे पाहू नका. का, कारण सांगतो, पहिल्या वर्गातही शिकले, पहिल्या वर्गाच्या आधी उजळणी ते शिकले, बरोबर आहे. आता पहिला वर्ग का एज्युकेशन पूर्ण झालं तरी शिकून राहिलो, त्याचं कारण काय, म्हणजे आपल्याला इंटरेस्ट नसणे, हे पहिलं कारण ना, हे लक्षात घ्या. वाढवा त्याच्यात, काल सांगितलं अभ्यासाला मजा घेऊ देऊ नका, तुम्ही अभ्यासाची घ्या, बरोबर आहे ना, तुम्ही घ्या अभ्यासाची. आता काय झालं तुम्हाला समजत आहे ना, की आता याच्यात काय केलं माहिती आहे का, या 52 मध्ये आपण 2 मध्ये डिवायडेशन केलं, डेफिनेशन पार्ट होईल, लक्ष द्या. 2 मध्ये, आता आपण तुमच्या हातात मी काय दिला, सुरुवातीचा अपासून झाली, मग तुमच्या हातात अ दिला, मी म्हटलं हे घे टेस्ट कर, गुलाबजामुन हातात दिला, बरोबर आहे, आणि म्हटलं खूप गोड आहे, खूप गोड आहे, समजेल केव्हा, मग आता हे म्हटलं आणि मी म्हटलं स्पर्श होतो का नाही रे, तर उच्चार करून पहा, अरे बरोबर आहे ना, नाही होत, म्हणजे ओठांचा एकमेकांशी स्पर्श नाही होत, बरोबर आहे, ओठांचा एकमेकांशी स्पर्श नाही होत, बरोबर आहे. जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श नाही होत सर म्हणा, बरोबर आहे, होतो का, नाही. मग याचा वेगळा गट, ह्याचा काय सांगा, वेगळा गट. चला, आ होतो का, होतो का, नाही, ठीक आहे. प प प प प प बाकीचे करणारे जिवंत आहे ना, प फ ब भ ट ट ठ ड ढ. डेफिनेशन करू, आपल्या 2 भागात डिवायडेशन केलं, कसं, एक स्पर्श न होणारे, एक स्पर्श होणार. चला मस्त व्याख्या बनवा कोणाकोणाच्या,
याला स्किप करा. कोणाला सांगा? स्वरादी. थोडंसं बाजूला ठेवा. आता तुम्हाला स्वर आणि व्यंजन म्हणजे काय पुस्तकी व्याख्या शिकवतो, लक्षात घ्या. पुस्तकी व्याख्या. आता पहा, भाषा म्हणजे बोलणे तुम्हाला सांगितलं. मग स्वर म्हणजे कसं म्हणून आपण पहा, हे ते कसं मांडतात किंवा एखादा रायटर कसं मांडतो ते सांगतो. आता माझ्या पुस्तकात मी मांडलेलं आहे. पहा कसं मांडतात की ओठांचा एकमेकांशी, काही नवीन शब्द वापरले का याच्यात? नाही, कृतीला अनुसरून बोलत आहोत. ओठांचा एकमेकांशी, जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श न होता. हे आता जे उच्चारत होते ते कोण होय? वर्ण होय. आता उच्चारत होतो ते कोण होय? वर्ण. कोण होय? मूलध्वनी. मग पुन्हा आता सुरुवातीपासून ओठांचा एकमेकांशी, जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श न होता ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना स्वर म्हणतात. त्यांना काय म्हणतात सांगा? स्वर म्हणतात. झालं क्लिअर? तुम्हाला व्यंजनाची डेफिनेशन कळली. पहा, तुम्ही आता व्यंजनाची ओळखू शकता. शिकवली का? नाही. काय झालं? हे नाही तसं स्पर्श होऊन असा आगाऊपणा नाही करायचा. पुस्तकात जशी लिहून आहे तशीच सांगायची ना. आपण आता पाठच झाली ना. ओठांचा एकमेकांशी, जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श होऊन ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना व्यंजन असं म्हणतात. बरोबर आहे? मग आता याला शॉर्ट करा. आता कसं शॉर्ट करू सर म्हणा? लक्षात घ्या. हे काय सांगा? स्पर्श न होता उच्चार होतात. बरोबर आहे? आणि इकडे काय झालेलं आहे सांगा? इकडे काय झालेलं आहे? स्पर्श होऊन उच्चार होतो. हे पहा, फरक कसा होत आहे रे? इकडे काय होत आहे सांगा? स्पर्श न होता उच्चार होत आहे. आणि इकडे काय सांगा? स्पर्श होऊन उच्चार होतो. समजलं का? समजलं प्रत्येकाला? मग आता पहा, इथे पहा. आता तुम्ही इंग्रजीत चला रे. पहा, इंग्रजीत चला. इंग्रजीत तसंच आहे. लँग्वेज बदलली तरी यांचा हा आपला कंटेंट नाही बदलत. मग आता पहा, एबीसीडी येते ना, त्यातला ए ई आय तुम्ही करता तसा नाही, त्यांचा उच्चार करा. आय ओ यू. अरे होत आहे का? नाही. बी पी. समजलं? म्हणून कन्सोनंट्स. आणि हे म्हणून कोण आहे सांगा? ओवेल्स. फरक समजला? आता करेक्ट समजला. समजत आहे? ओठांचा एकमेकांशी, जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श न होता ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना स्वर असे म्हणतात. आणि स्पर्श होऊन ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात. हे समजलं प्रत्येकाला? पहा, आता पहा थोडंसं पुढे जाऊ. याच्यावर आपण डिस्कशन करू आणि नंतर पुढे जाऊ परत. आता पहा, स्वरांचा मुद्दा कसा असतो याच्यावर काय विचारते माहिती आहे का? की स्वराबद्दल जेव्हा आपण बोलतो ना, तर आता पहा, तर याच्यानंतर ह्याचं स्पष्टीकरण पुढे आहे. इथं फक्त आपण काय सांगा, तुम्हाला स्वर म्हणजे निश्चित डोक्यात आले असेल की हे स्वर असतात बा. आणि ह्याच्यामध्ये पहा कोण कोण स्वर, तर तसे आपल्याकडे स्वर किती आहे. आता स्पर्श तसा प्रत्येकाचाच होतो. फक्त समस्या काय माहिती आहे का? थेट स्पर्श नाही होत. हे लक्षात घ्या. काय म्हणून सांगा? थेट स्पर्श. हे पहा, एकूण स्वर किती? तर आपल्याकडे 14 स्वर आहे. आता कोणकोणते चेक करा. आ ई उ रू. वाचा ना. रू लू ए ओ औ. हे कोण आहे सांगा? स्वर. हे पहा, आता व्यंजन कोण कोण आहे? व्यंजन चेक करा इथं. हे पहा, क ख ग घ अंग. ड डमरूचा नव्हे, त्याला अंग म्हणायचं. वाङ्मय शब्द माहित आहे का? अरे एक शब्द वाचता ना, त्याचे खूप सारे शब्द आहे आपल्याकडे. हा शब्द वाचा. वाडमय नाही, ड डमरूचा, वाङ्मय, म्हणून त्याला अंग म्हणा. क ख ग घ अंग. बरोबर आहे? च छ झ झ न म्हणा. न. त्र म्हणतात. त्र जोडाक्षर, ते त्र नाही आहे. त्र म्हणजे कसा असतो सर? हे पहा, त म्हणजे त तलवारीचा, आणि त्याला एक काय सांगा? तिरपा रेफ येतो. हा कोण झाला? त्र. पण मग असा तिरपा रेफ एवढा दिल्याच्या नंतर त्याच्यात थोडासा एक कट येतो. काय कट येतो? की हे एवढा जो आहे ना, एवढा वरचा, तर तो काय होतो सांगा? कट होतो. हे समजून घ्या. इथून जे आहे ना, इथून हे एवढा असा कमी होतो. पाहिला आहे त्र? हा, हे असा लिहिला जातो. मग आता हे इकडे समजत आहे का? हे पहा धरू कोणाला काही हाणतो तसं जमत नाही. समजत आहे? इथे काय सांगा? वाङ्मय. बरोबर आहे? पहा, पहिल्यांदा आयुष्यात जेव्हा हा शब्द वाचला ना तुम्ही, तेव्हा काय केलं माहिती आहे का? वाङ्मय असाच वाचला. पहा, वाचताना सरांनी 3ऱ्या 4थ्या 5व्या उभं केलं. वाच.
आलं त्याच्यात. वाडमय सर काय म्हणे बे, वाङ्मय म्हणायचं. हो वाङ्मय म्हणायचं, ठीक आहे. मग वाङ्मय का बरं म्हणायचं हे नाही विचारला मी, कारण मग रिस्क कोण घ्या पुन्हा 2 हाणल्या तर. तू म्हणते ठीक आहे पूर्व दिशा पाहते, का बरं म्हणायचं ते पुढे शिकवे ना, लक्षात घ्या. तर हा होय अंग, हा होय कोण सांगा न. मग क ख ग घ अंग च अंग, हे लक्षात घ्या. अंग नाही म्हणायचं, हे एवढा आगाव पण नाही करायचा. कसं आहे तोडून टाकायचं वरच्यावर, हवेतच कट करायचं त्याला. अंग म्हटलं तर पुन्हा बांधा होतो, हे समजून घ्या. म्हणजे अपूर्णोच्चारित उच्चारायचं, अनुनासिक अंग सांगा अंग. वाङ्मय हे लक्षात घ्या, वाङ्मय असं नाही, वाङ्मय वाङ्मय. हा पा इथे काय सांगा न, ट ठ ड ढ ण, त थ द ध न, प फ ब भ म, य र ल व श श स ह ळ. ही झाली व्यंजने. आणि मग 2 कोण सांगा तुमच्याकडे संयुक्त व्यंजने किंवा काय सांगा विशेष व्यंजने, क्ष आणि कोण सांगा ज्ञ. पण दोन्ही कशी पाहिजे सांगा, हलंतच पाहिजे असं आपण कन्सिडर करू. आता आपल्याकडे 2 स्वरादी येतात. हे तुम्हाला पुन्हा क्लिअर करून द्यायचे आहे मला. एकूण किती म्हटलं सांगा, 3 प्रकार पडतात. कोणकोणते रे? हा स्वर स्वरादी व्यंजन असे काय सांगा 3 प्रकार पडतात असं तुम्हाला सांगितलं.